हॅलो एव्हरीवन. आजचं आपण ह्या लेक्चरमध्ये जी आय एसची तोंड ओळख करून घेणार आहे, त्याचबरोबर जी आय एसच्या काही ट्युटोरियलचं प्रॅक्टिस करून घेणार आहे. तर बेसिकली हा आपला जी आय एसचा जो लेक्चर आहे त्याचा फ्लोर असणार आहे. सुरुवातीला जी आय एस काय राहतं, जी आय एसची गरज का आहे, आणि त्यानंतरून वेगवेगळ्या पद्धतीचं जी आय एसमधला डेटा कुठल्या टाईपचा असतो, तसेच जी आय एससाठी लागणारे सॉफ्टवेअर कुठले आहेत याची ओळख करून घ्या. त्यानंतर आपण काही फाईल जी आय एसच्या ओपन करून त्यावर बेसिक ऑपरेशन्स करणार आहे. तर सर्वात प्रथम जी आय एस, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी नाव ऐकलं असेल जी आय एस वगैरे. तर जी आय एस म्हणजे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम. तर बेसिकली काय आहे, तर जो जिओ स्पेशियल डेटा असतो, जिओ स्पेशियल डेटा म्हणजे काय ते मी तुम्हाला नंतर सांगेन. तर ज्या डेटाचा वापर करून आपण वेगवेगळ्या पद्धतीचे गोष्टी सुखकर करू शकतो, जसं की ॲग्रिकल्चर, ट्रान्सपोर्टेशन वगैरे. तर म्हणजे जी आय एस म्हणजे एक अशी सिस्टम आहे की जिथे आपण जी आय एक जिओ स्पेशल डेटाचा वापर करून काही डॅशबोर्ड किंवा काही सॉफ्टवेअर वगैरे बनवू शकतो, आणि त्याचा वापर करून आपण काही ॲप्लिकेशन्स बनवू शकतो. तर हे जे जी आय एस आहे त्याचा वापर वेगवेगळे होतात, जसं की आपण एखादं बसचं ॲप पाहतो. बसच्या ॲपमध्ये आपली बस कुठं आहे दिसतं, तर त्यामध्ये बसचं लोकेशन राहतं, बसची माहिती राहते. तर अशा म्हणजे की ज्या ठिकाणी कोणत्याही माहितीचा जिओग्राफीशी कनेक्टेड असतो आणि तो डेटा, ती माहिती आपल्याला दाखवली जाते. तर त्या माहितीला जी आहे, जसं की आपण स्विगीवरून फूड ऑर्डर करतो, तर तो फूड डिलिव्हरीवाला कुठून कसा येतोय ते दिसणं म्हणजे पण जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम आहे. तर याचा वापर आपल्या आजूबाजूला पण होतो. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये देखील, जसं की रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे, तर त्यांच्याकडे वेगवेगळे रोडचे मॅप असतात. ड्रिंकिंग वॉटर डिपार्टमेंट आहे, तर त्यांच्याकडे ग्राउंड वॉटर, कुठल्या ठिकाणी किती ग्राउंड वॉटर अवेलेबल आहे. आणि ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचं सांगायचं झालं तर कुठं किती पाऊस पडतो, कुठल्या पद्धतीचा क्रॉप आहे वगैरे. तर अशा असंख्य पद्धतीच्या वेगवेगळ्या ठिकाणी जी आय चा वापर येऊ शकतो. सध्या गव्हर्नमेंट एक मोठा प्रोजेक्ट म्हणजे त्यांचं चालू आहे, गतिशक्ती. गतिशक्तीमध्ये पूर्ण वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा जो काही डेटा आहे, तर तो जिओग्राफिकल डेटा डिजिटली रिप्रेझेंट करणं आणि त्याचा वापर वेगवेगळ्या डिसिजन मेकिंगसाठी करणं हे सुरू आहे. तर म्हणजेच बेसिकली काय आहे की जी आय एसचा वापर सध्या सगळ्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर मी जसं तुम्हाला एक स्लाइड आधी सांगितलं की जी आय एस म्हणजे असं सिस्टम ज्यामध्ये जिओ स्पेशल डेटाचा वापर वेगवेगळ्या डिसिजन मेकिंगसाठी केला जातो. तर हा बेसिकली जिओ स्पेशल डेटा म्हणजे काय, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी शब्द ऐकला असेल. जिओ स्पेशल सिम्पल आहे, जिओ आणि स्पेशल दोन शब्द आहेत. तर बेसिकली काय आहे की जो डेटा एखाद्या फिजिकल गोष्टी संबंधी कनेक्टेड असतो, अर्थ सरफेस अर्थच्या संबंधित कुठल्याही गोष्टीशी कनेक्टेड असतो, जसं की रस्त्याशी संबंधित असेल किंवा आपल्या या लेक्चर हॉलच्या संबंधित असेल. तर वेगवेगळे अशा संबंधित जो डेटा आहे तर त्याला जिओ स्पेशल डेटा म्हणतात. तर तो कशाबद्दल पण असू शकतो, हाऊसबद्दल, ड्रिंकिंग वॉटरबद्दल, रोडबद्दल, कॉलेजबद्दल, शाळेबद्दल. तर जसं तुम्ही इथं बघताय की समजा एखादी रिअल पिक्चर आहे की एखादी सिटी आहे. सिटीमध्ये वेगवेगळे काय असणार, रस्ते असणार, घरं असणार, झाडं असणार. तर वेगवेगळे त्याचं हाईट असणार, कधी कुठं बाग असणार, कधी नदी असणार, असं. तर हा जर टिपिकल रिअल वर्ल्ड सिनारिओ जर आपल्याला वेगवेगळ्या डिजिटल लेअरमधून जर सांगायचं असेल, की समजा ही अर्बन एरियाची एक लेअर, ही सॉईल टाईपची एक लेअर, ही इलेव्हेशनची लेअर, ही ट्री कव्हरची लेअर. तर अशा वेगवेगळ्या लेअरला जर आपण एकमेकावर ओव्हरलॅप केलं तर आपण त्याचं खरं पिक्चर जे आहे ते सांगू शकू, की हां रिअल वर्ल्डमध्ये जर असं असेल तर ह्या सगळ्या लेअर कंबाईनली सांगू शकतील की हां रिअल वर्ल्ड असं आहे. तर हे सगळे जे लेयर्स आहेत तर त्या लेयर आहेत ते जिओ स्पेशल डेटाचे आहेत. तर तुम्ही इथे दोन शब्द पाहताय, काहीतरी लिहिलेलं आहे वेक्टर आणि रास्टर. तर ते काय आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया. सगळ्यात तुम्ही डोक्यात सिंपल आहे, जिओ स्पेशल डेटा म्हणजे असा डेटा की जो कुठल्या तरी फिजिकल ऑब्जेक्टशी रिलेटेड आहे, तर त्याला जिओ स्पेशल डेटा असं बोलतात. तर हा झाला जिओ स्पेशल डेटा. काही 2-3 टेक्निकल गोष्टी आहेत आपल्याला समजून घ्यायच्या, जेणेकरून आपण जेव्हा जी आय एस सॉफ्टवेअर वापरू तेव्हा आपल्याला याचं रिलेव्हन्स कळून येईल. तर आता
जो स्पेशल डेटा आहे, पण आपल्याला माहित आहे की अर्थ आपली 3D आहे, बरोबर? तर पण आपण सगळे मॅप वगैरे पाहतो 2D मध्ये पाहतो. तर हा जो डेटा आहे, जो काही फिजिकल अर्थवरच्या सरफेसशी कनेक्टेड आहे, तर तो जरी 3D असला तरी पण आपण पाहत 2D असल्यामुळे तो 3D डेटाला 2D डेटामध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी काही कोऑर्डिनेट रेफरन्स सिस्टम वापरतो. तर खूप साऱ्या वेगवेगळ्या कोऑर्डिनेट रेफरन्स सिस्टम आहे. म्हणजे की समजा उदाहरणार्थ एका व्यक्तीने काही डेटा तयार केला. तर त्यांनी समजा एखादी रेफरन्स सिस्टम वापरली की ह्यापासून इतकं अंतरावर असं आहे आणि हा माझा डेटा आहे. दुसऱ्यांनी पण तसंच केलं, पण त्याने काहीतरी एक वेगळी रेफरन्स सिस्टम वापरली. समजा लोकांना कोलॅबरेटिव्हली वर्क करायचं आहे, तर रेफरन्स सिस्टम वेगवेगळी वापरल्यामुळे त्यांचा डेटा मिसअलाइन होईल. त्यासाठी जेव्हा आपण वर्क करतो तेव्हा एक स्पेसिफिक काही डेटम घेऊन किंवा काही कोऑर्डिनेट रेफरन्स सिस्टम, स्टँडर्ड कोऑर्डिनेट रेफरन्स सिस्टम घेऊन आपण त्यावर काम करतो. तर खूप सारे कोऑर्डिनेट रेफरन्स सिस्टम आहेत. आपण WGS 84 4326 ही रेफरन्स सिस्टम वापरणार आहे. तुम्हाला हे सगळे स्लाइड दिले जातील. त्यामुळं फक्त एवढं लक्षात ठेवा की आपण एक कोऑर्डिनेट रेफरन्स सिस्टम वापरतोय आणि सगळे आपले जे फाईल्स असतील, डिजिटल फाईल्स असतील, शेप फाईल्स असतील. तर शेप फाईल म्हणजे काय ते वगैरे तुम्हाला मी थोडक्यात सांगेन थोड्या वेळात. पण जे सगळे आपले फाईल असतील तर ते सगळे एका कोऑर्डिनेट रेफरन्स सिस्टममध्ये आपण वापरतो. तर आता मी थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं रिअल वर्ल्डचं जिओ स्पेशल डेटा जो आहे, तर त्याचे वेगवेगळे लेयर आपण पाहिले बघा. इलेव्हेशन, लँड पार्सल, फॉरेस्ट कव्हर वगैरे वगैरे. तर हे GIS लेयर म्हणजे की जो एखादा स्पेशल डेटा जो आहे एका टाईपचा, तर त्याची एक डिजिटल इन्फॉर्मेशन म्हणजे की GIS लेयर. तर ते एक प्रत्येक GIS लेयरला एक जिओग्राफिकल कंटेक्स्ट आणि काही स्पेसिफिक पद्धतीची माहिती असते त्या GIS लेयरमध्ये. म्हणजे उदाहरणार्थ आपण इकडे बघताय, तर इथं काय आहे की स्ट्रीट. ही स्ट्रीट म्हणजे की एखाद्या रिजनची किंवा जिओग्राफीची रस्त्यासंबंधीची माहिती, फक्त रस्त्यासंबंधीची माहिती सांगणारी जी डिजिटल फाईल किंवा हे असेल त्याला आपण म्हणू की रोडची लेयर. दुसरी गोष्ट की आता समजा उदाहरणार्थ की आपला कॅम्पस आहे. कॅम्पसमध्ये वेगवेगळे चढ उतार कुठं काय आहे, तर एक त्याचा एक इलेव्हेशनचा एक मॅप असेल. तर इलेव्हेशन इज ऑल्सो डिजिटल लेयर. नेक्स्ट, तर जे आता आपण पाहिलं की दोन पद्धतीचे लेयर दिसले. एक होते की वेक्टर लेयर, एक होती रास्टर लेयर. तर हे वेक्टर लेयर रास्टर लेयर काय आहे ते आपण समजावून घेऊया. तर वेक्टर म्हणजे की ज्या लेयरमध्ये डेटा जो आहे तो वेगवेगळ्या जॉमेट्रीच्या शेपच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर असतो. जसं की पॉईंट असेल, लाईन असेल, पॉलिगॉन असेल. तर हे जे पद्धतीचा जो डेटा आहे तर त्याला म्हणतात वेक्टर डेटा. आपण वेगवेगळे फाईल सेव्ह करतो. जसं की आपलं PDF फाईल आहे, डॉक्युमेंट फाईल आहे. तर डॉक्युमेंट फाईलच्या शेवटी एक्सटेन्शन काय असतं? .doc. जर समजा ऑडिओ फाईल असेल तर त्याच्या शेवटी एक्सटेन्शन काय असतं? .mp4. तसं हा जो वेक्टर डेटा आहे तर त्याची आपण एखादी फाईल बनवली तर त्याच्या शेवटी एक आपण फाईल जेव्हा सेव्ह करतो तेव्हा .shp किंवा .kml अशा पद्धतीचा फॉर्मॅटमध्ये ते सेव्ह होते. म्हणजे आपल्या सिस्टममध्ये जर आपण एखादा आता समजा आपण UGS वापरू तेव्हा आपल्याला एखादी फाईल इम्पोर्ट करायची आहे किंवा फाईल सेव्ह करायची आहे, तर ही फाईल त्या एक्सटेन्शनवरून देखील आपल्याला कळू शकते की तो वेक्टर डेटा आहे का रास्टर डेटा आहे. तर मी तुम्हाला जसं आता सांगितलं की समजा उदाहरणार्थ आपल्याला समजा कॅनलवर कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते फक्त नोट डाऊन करायचे, तर आपण एखादी सिंपल पॉईंट करू शकतो. किंवा आपल्या LTE नेटवर्कवर किंवा एखाद्या लाईनवर किती म्हणजे पंप आहेत किंवा किती DT आहेत, तर ते सगळे आपण पॉईंटच्या फॉर्मॅटमध्ये डिजिटली ड्रॉ करू शकतो. त्याच पद्धतीनं समजा आपल्याला कॅनल वगैरे ड्रॉ करायचा आहे. कॅनल कुठंपासून कुठं गेला आहे, तर त्याला आपण लाईनच्या साह्याने रिप्रेझेंट करू शकतो. आपल्याला रोड मार्क करायचे असतील तर आपण सिंपल लाईनच्या साह्यानं रिप्रेझेंट करू शकतो. पण समजा तुम्हाला कमांड एरिया म्हणजे जो जिथून ज्या भागामध्ये पाणी पोहोचू शकतं, तर तो कमांड एरिया आपल्याला मॅप करायचा आहे. तर आपण तो कशा साह्याने दाखवू शकतो? पॉलिगॉनच्या साह्याने दाखवू शकतो. त्याच पद्धतीने समजा विलेज बाउंड्री आहे. समजा आपलं एक पर्टिक्युलर विलेज घेतलं, त्याची आपल्याला बाउंड्री डिमार्केट करायची किंवा बाउंड्री दाखवायची आहे.
तर आपण तो कशा साह्याने दाखवू शकतो, पॉलिगॉनच्या साह्याने. म्हणजेच पॉईंट, लाईन, पॉलिगॉन हे काय झाले, वेक्टर डेटा रिप्रेझेंट करण्याचे प्रकार झाले. त्याच पद्धतीनं राष्ट्र डेटा. तर आता मी जर तुम्हाला वेक्टर डेटा सांगितलं काय असतो, राष्ट्र डेटा कोणाला काय कल्पना आहे का? राष्ट्र डेटा म्हणजे काय, की जो डेटा वेगवेगळ्या पिक्सेलच्या साह्यानं रिप्रेझेंट केला जातो. तर तो एक पर्टिक्युलर पिक्सेल म्हणजे की त्या म्हणजे की तो डेटा एका अर्थच्या कुठल्या तरी भागाबद्दल काहीतरी इन्फॉर्मेशन दाखवतो. तर तो अशा पद्धतीचा जो पिक्सेल डेटा असतो तर त्याला आपण फिजिकल फॉर्मॅटमध्ये जो डेटा स्टोअर केलेला असतो त्याला आपण राष्ट्र डेटा म्हणतो. तर हा डेटा प्रामुख्यानं की सॅटेलाइट इमेजरी किंवा ड्रोनद्वारे जे इमेज कॅप्चर केले जातात त्याच्यामध्ये स्टोअर केला जातो. नंतरून आपण या डेटाला काही आपल्या पद्धतीनं जे की त्याचं कलर सॅग्रिगेशन करून वगैरे आपल्या मॅपसाठी किंवा आपले जे वेगवेगळे GIS ऑपरेशन आहेत त्यासाठी यूज करू शकतो. तर इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की जो डेटा जो आहे तर तो वेक्टर डेटा कसा राहतो की समजा मला एक पॉलिगॉनमध्ये काहीतरी डेटा आहे आणि दुसऱ्या पॉलिगॉनमध्ये डेटा आहे, तर तो डिस्क्रीट डेटा असतो. म्हणजे कसं, ह्या पॉलिगॉन मधला डेटा काहीतरी माहिती सांगतो, दुसऱ्या पॉलिगॉनमध्ये गेला तर सडन चेंज होतो. पण राष्ट्र डेटाचं तसं नसतं. की समजा उदाहरणार्थ ह्या पिक्सेलमध्ये काहीतरी डेटा आहे, दुसऱ्या पिक्सेलमध्ये काहीतरी डेटा आहे, तिसऱ्या पिक्सेलमध्ये काहीतरी, तर हा जो आहे कंटिन्युअस चेंज असतो. म्हणजे की समजा उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्या ठिकाणचं टेम्परेचर दाखवायचं आहे. टेम्परेचर काय इथं लगेच 5 डिग्री आणि दुसरीकडे लगेच त्याच्या बाजूला 10 डिग्री असतं असं नाही. तर टेम्परेचर वगैरे असे जे फिनॉमिनन आहेत तर ते कंटिन्युअस चेंज होत राहतात किंवा इलेव्हेशन वगैरे कंटिन्युअस चेंज होत राहतं. तर अशा रीतीचा जो कंटिन्युअस डेटा असतो तर तो रिप्रेझेंट करण्यासाठी किंवा तो आपल्याला दाखवण्यासाठी आपण राष्ट्र डेटाचा वापर करतो. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, वेक्टर डेटा कुठल्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह करतात, तर .shp, .shep फाईल किंवा .kml फाईल. तसं राष्ट्र डेटा .img, .image किंवा .geotiff अशा फॉर्मॅटमध्ये राष्ट्र डेटा सेव्ह करतात. सिंपल आहे. आपण काय काय शिकलं की GIS काय आहे, GIS ची का बरं आपण वापरतो GIS मध्ये कोऑर्डिनेट रेफरन्स सिस्टम काय असते, जिओ स्पेशल डेटा म्हणजे काय, त्यानंतर डेटाचे 2 टाईप कुठले, वेक्टर आणि राष्ट्र. सिंपल आहे. तर इथं आल्यानंतर आपल्याला हेही महत्वाचं आहे की जेव्हा आपण एखादी डेटा वगैरे सगळं केल्यानंतर शेवटी आपल्याला आउटपुट काय महत्वाचं आहे की मॅप. तर आपण GIS ह्या लेक्चरमध्ये मॅप देखील कसं बनवायचं ते देखील शिकणार आहे. पण समजा माझ्याकडे एखादा जिओ स्पेशल डेटा नाही आहे, तर माझ्याकडे ऑलरेडी कोणीतरी बनवलेला मॅप आहे, त्याच्यावरनं मला तो डिजिटलाइज करायचा आहे आणि काही डेटा क्रिएट करायचा आहे. तर मी तो करू शकतो का, तर GISच्या सहाय्याने तुम्ही नक्कीच करू शकता. तर समजा उदाहरणार्थ की आपली महानगरपालिका आहे, महानगरपालिकेच्या ऑफिसर्सनी वगैरे काहीतरी फिजिकल मॅप बनवलेला आहे, त्यात त्यांनी कोऑर्डिनेट टाकलेले आहेत त्याचे वगैरे. तर तो मॅप आपण डिजिटली ॲज अ इमेज तिकडं आपण GIS सिस्टीममध्ये घेऊ शकतो. त्याला जिओ रेफरन्सिंग करून, जिओ रेफरन्सिंग म्हणजे काय की त्याचं पर्टिक्युलर पॉईंट हा आपल्या डिजिटली मॅपवर कुठं आहे, तो दोन्ही एकत्र केला, असे तुझे 2-3 पॉईंट एकत्र केले तर आपल्याला तो मॅप डिजिटली आपण ड्रॉ करू शकतो. तर त्याला म्हणतात मॅप जिओ रेफरन्सिंग. तर मॅप आपल्याला जर आजच्या लेक्चरमध्ये वेळ मिळाला तर आपण मॅप जिओ रेफरन्सिंग कसं करायचं वगैरे तुमच्या साठी सध्या तरी बेसिक डिजिटल ऑपरेशन करणं गरजेचं आहे. मॅप जिओ रेफरन्सिंग जेव्हा आपल्याकडे काहीच डेटा नसतो, आपल्याला नवीन डेटा क्रिएट करायचा तेव्हा मॅप जिओ रेफरन्सिंग वापरता येतो. पण सध्या तुम्हाला जे गरजेचे आहेत अशा विलेज बाउंड्री, डिस्ट्रिक्ट बाउंड्री अशा शेप फाईल्स आहेत त्या आपल्याकडे अवेलेबल असल्यानं तुम्हाला त्या रेडीमेड दिल्या जातील. पण तुम्हाला माहितीसाठी असावे की जर आपल्याकडे काही नसेल तर आपण एखाद्या एक्झिस्टिंग फिजिकल मॅपच्या सहाय्यानं पण देखील काही नवीन लेयर बनवू शकतो. तर यासाठी मी तुम्हाला जस्ट सांगितलं. तर हे बघा, तुम्ही इथं जे सांगत होते की समजा उदाहरणार्थ आपल्याकडे असा फिजिकल मॅप असेल, तुम्ही सर्वे नंबर किंवा गट नंबर ऐकला असेल, ज्याचं ॲग्रिकल्चर किंवा विलेज बॅकग्राऊंड आहेत त्यांनी तर फार भरपूर वेळेस ऐकला असेल की गट नंबर आपल्या शेतीचा वगैरे असतो. समजा तुमच्याकडे असं विलेज लेवलचा गट नंबरचा फॉर्म असेल तर त्याला तुम्ही डिजिटलाइज करून जो तुम्ही राईट साईडला बघताय तर तसं फॉर्मॅटमध्ये तुम्ही तो मॅप ड्रॉ करू शकता. तर
हे झालं बेसिक्स ऑफ GIS. तर आता आपल्याला नुसतं थेरी इकडे समजावून घ्यायसाठी आपण आलेलो. आपण काय ह्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमधून ॲक्च्युअल GISची प्रॅक्टिस करणार आहे आणि ते आपला जो काही अभ्यास असेल तर त्याच्यामध्ये कसं यूज करणार आहे ते पाहणार. तर GIS म्हणजे वापरताना तर आपण बेसिकली आज म्हणजे काय काय शिकणार आहे, तर कसं प्रोजेक्ट स्टार्ट करायचा. मी तुम्हाला जसं सांगितलं तर वेगवेगळे लेअर कसे ॲड करायचे किंवा त्यामध्ये समजा उदाहरणार्थ एखादं लेअर ॲड केलं आहे तर त्याचं आपल्याला डिजिटली काही माहिती मिळू शकते. त्याचा एरिया किती आहे किंवा त्याची लेंथ किती आहे असं काही माहिती मिळू शकते का, किंवा सिम्पल एखादी नवीन लेअर ड्रॉ करायची आहे तर ती ड्रॉ कशी करायची, तर असे वेगवेगळे ऑपरेशन आपण शिकणार आहे. तर हे जे सगळे GIS ऑपरेशन आपण शिकणार आहोत तर त्यासाठी वेगवेगळे सॉफ्टवेअर वापरले जातात. काही सॉफ्टवेअर हे ओपन सोर्स आहेत तर काही कमर्शियल्स आहेत. तर तर ह्या आपण अभ्यासाचा भाग म्हणून आपण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ओपन सोर्समधून करत आहे. तर तुम्हाला जो म्हणजे वेगवेगळे लोकेशन किंवा एरिया मॅप करण्यासाठी तुम्हाला जिओ ट्रॅकर ॲप जे सांगितलेलं आहे तर ते देखील ओपन सोर्स आहे. तर जे आपण ओपन सोर्स गोष्टी आहेत त्याच ह्या अभ्यासासाठी वापरणार आहेत. ओपन DSS किंवा असे दुसरे जे ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहेत ते देखील आपण ह्या अभ्यासासाठी वापरणार आहे. तर पहिल्यांदा आपण GIS सॉफ्टवेअर कुठले कुठले ओपन सोर्स आहेत ते बघू, की जसं की ग्रास GIS, QGIS, मॅप विंडो GIS वगैरे भरपूर ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहेत. त्याप्रमाणे जे गव्हर्नमेंट तुम्ही खूप सारे जसं की WRD वगैरे तुम्ही ऑफिसमध्ये व्हिजिट केला असाल कधी, तुम्हाला लक्षात येईल की ते आज GIS वगैरे वगैरे सॉफ्टवेअर वापरतात. तर आपण ह्या लेक्चरसाठी आणि पुढच्या काही अभ्यासासाठी QGIS हे ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापरणार आहे. तर QGIS हे सॉफ्टवेअर कसं इन्स्टॉल करायचं काय याचं एक डॉक्युमेंट जे आहे ते तुम्हाला ऑलरेडी मिळालं असेल किंवा नसेल तरी तुम्हाला मी दाखवतो एक सेकंड. तर हे QGIS इन्स्टॉलेशनचं एक बेसिक डॉक्युमेंट आहे. तर बेसिकली काय करायचं, आपण QGISच्या वेबसाईटवर जायचं, त्यांचं एक जे स्टेबल व्हर्जन राहतं लॉंग टर्म रिलीज, तर ते सिम्पल व्हर्जन काय नाही ओपन नेक्स्ट असं करत जायचं आणि क्लिक करायचं. त्यानंतर तुम्हाला जे काही गोष्टी तिथं दिसतील सगळ्या क्लिक करायच्या. काही नाही, सिम्पल आहे. 5 ते 10 मिनटं तुम्हाला QGIS इन्स्टॉल करण्यासाठी लागतील. तर अशा पद्धतीने पूर्ण इन्स्ट्रक्शन्स ह्या डॉक्युमेंटमध्ये दिलेले आहेत. तुम्हाला मिळाला असेल तर तो तुम्ही इन्स्टॉल करा. ज्यांनी केलेलं आहे तर त्यांनी आता पुढं आपण काय करायचं त्याचे कुठले हे करायचे ते पाहणार आहोत. सर्वांनी पहिल्यांदा तुमचं GIS ज्यांच्याकडे आहे आणि GIS डेस्कटॉपवर ओपन करा. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे, तर पूर्ण आणखी एक डॉक्युमेंट तुला GIS मॅन्युअल म्हणून दिलेलं आहे. तर त्यामध्ये GIS जे काही ऑपरेशन्स आहेत एकदम डिटेलमध्ये, आता ह्या लेक्चरचा भाग म्हणून तर आपण आपल्या अभ्यासासाठी जे काही गोष्टी लागणार आहेत तितक्याच फक्त शिकणार आहे. पण तुम्हाला GIS डिटेलमध्ये शिकायचं आहे तर एक GIS मॅन्युअल देखील तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या डिटेलमध्ये गोष्टी पाहू शकता. तर ह्यामध्ये तुम्हाला सगळं दिलेलं आहे. जे आता मी तुम्हाला सांगितलं की GIS म्हणजे काय राहतं, प्रत्येक डेटावर काय काय राहतं, राष्ट्रीय डेटा काय काय राहतं, आणि सगळ्या तुम्हाला त्यात एक्सरसाइज देखील दिलेले आहेत. तर हे सगळं तुम्ही होमवर्क म्हणून किंवा स्वतःचा इंटरेस्ट म्हणून सगळ्या गोष्टी करू शकता. तर जे मी तुम्हाला आता सांगत होतो की हे दोन्ही सॉफ्टवेअर आहेत. तर तुम्ही जेव्हा GIS ओपन करता, म्हणजे GIS ओपन कसं करायचं, तर तुम्ही जेव्हा आपलं डेस्कटॉप आहे तर तुम्ही सर्च करा QGIS आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला अशी विंडो दिसते. तर हा बेसिक जो आहे तर तो QGISचा बेसिक इंटरफेस आहे. तर ह्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी काय दिसतात, कारण जेव्हा आपण सॉफ्टवेअर नवीन शिकतो तर तिथं कुठले कुठले टूल्स किंवा कुठले कुठले ऑप्शन्स आपल्या कामाचे आहेत किंवा आपण वापरू शकतो त्याची बेसिक तोंडओळख करून घेणं गरजेचं आहे. तर मी सुरुवातीला तुम्हाला सांगणार आहे, सुरुवातीला फक्त तुम्ही जस्ट तुमच्या PC मध्ये QGIS जस्ट ओपन करा आणि वन बाय वन मी तुम्हाला सांगणार आहे की ह्या टॅबवर जा, तुम्ही पहा. आपण असं करूया सुरुवातीला की तुम्ही जस्ट सगळे गोष्टी जस्ट एक्सप्लोर करा, त्यानंतर आपण सोबत काही लेयर डिजिटलाइज करू किंवा काही नवीन लेयर बनवू. तर हे पहा, तर आता मी तुम्हाला जसं सांगितलं की GIS इंटरफेस जो आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळे आपल्याला पॅनल दिसतील, काही टूल बार दिसतील, कॅनव्हास दिसेल आणि तुम्हाला एक स्टेटस बार दिसेल. तर मी तुम्हाला एक एक सांगतो काय काय. तर हे बघा, तर एक नंबरची जी गोष्ट आहे तर त्याला ते जे आहेत ब्राउझर आणि लेअर एक नंबर लिहिलेला दिसतोय. ठीक आहे, तर हे आहेत पॅनल्स, वेगवेगळे पॅनल्स आहेत. तर तुम्ही जेव्हा इथं जे
दिसतोय 2 नंबरचा, तर तो आहे बेसिक टूल बार. या टूल बारमध्ये तुमचे वेगवेगळे टूल्स राहतात. काही प्रोजेक्ट टूल्स आहेत, काही डिजिटलायझेशन टूल आहेत, काही वेक्टर प्रोसेसिंग टूल आहेत, काही डेटाबेस टूल्स आहेत. हे वेगवेगळे टूल्स आहेत. तर आपल्याला जर काही टूल्स नवीन घ्यायचे असतील डिस्प्लेसाठी किंवा कमी करायचे असतील तर तुम्ही इथं व्ह्यूमध्ये जाऊ शकता. तुम्हाला लाईव्ह दाखवतो कसं करायचं ते. तुम्ही बेसिकली काय करायचं, सर्चमध्ये जायचं, आपलं QGIS सर्च ओपन करायचं. QGIS वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं विंडो दिसेल. ओके, ते लोड होतं. हां, तर आता बघा मी तुम्हाला काय सांगत होतो की तुम्ही जर जेव्हा व्ह्यूमध्ये जाल तुम्हाला दिसेल पॅनल. पॅनलमध्ये कुठले कुठले पॅनल ओपन आहेत सध्या आपल्याकडं, काय ओपन आहेत, ब्राउझर आणि लेयर. तुम्ही दुसरे पण पॅनल ओपन करू शकता. तर सध्या आपल्याला बेसिक ऑपरेशनसाठी हे 2 लागणार. दुसरी गोष्ट काय, टूलबार. टूलबार काय, टूलबार ठीक आहे की ॲट्रिब्यूट टूलबार, प्लगइन टूलबार, प्रोजेक्ट टूलबार, वेब टूलबार तितके सफिशियंट आहेत. तर सध्या तरी आपण हे ठेवूया. जर आपल्याला पुढचे कुठले लागणार असतील तर लेक्चरच्या दरम्यान मी तुम्हाला सांगेन की जसं की स्नॅपिंग टूलबार आपल्याला लागू शकतो. तर तो कसा वापरायचा किंवा काय करायचं, जस्ट आपल्याला क्लिक करायचं आहे, तो ओपन होतो. हां, तर हे झालं बेसिक टूलबार. कळलं? हे व्ह्यू झालं, बेसिक टूलबार झालं. नेक्स्ट, तर आता दुसरे महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत की इंटरफेस नंतर की डिजिटलायझेशन टूल्स आहेत काही. तर ह्यामध्ये तुम्हाला काही दिसतील, काही नाही दिसणार. तर बेसिक डिजिटलायझेशन टूल जे आहेत ते आपल्याला काही वापरायसाठी लागू शकतात. की जसं की उदाहरणार्थ हा टूल जो आहे, पेन्सिल जी दिसते तुम्हाला तर ती पेन्सिल तुम्हाला मी दाखवतो कुठं असते. तर ही जी आहे, समजा उदाहरणार्थ आपण काहीतरी प्रोजेक्ट ओपन केला, तर समजा मी तुम्हाला एक दाखवतो. व्ह्यू, टूलबार, डिजिटलायझेशन टूलबार ऑन केला मी, तुम्हाला तिथे एक पेन्सिलचं सिम्बॉल दिसेल. हा इथं पेन्सिल, पण ते तुम्हाला दिसत नाहीये. कारण काय, आपला लेअर ऍक्टिव्ह नाहीये. जेव्हा आपण लेअर ऍक्टिव्ह करू, एखाद्या लेअरच्या पॅनलमध्ये आपण एखादा लेअर घेऊ, तेव्हा तुम्हाला ती टूलबार दिसेल. पण म्हणजे काय आहे, हे जे सगळे टूल्स आहेत तर ते तुम्हाला कसं वापरायचे आपण थोड्या वेळात शिकूयात. तर हे झालं डिजिटलायझेशन टूलबार. नेक्स्ट इज ॲडव्हान्स डिजिटलायझेशन टूलबार. तर काही ॲडव्हान्स ऑपरेशन आपल्याला करायचे असतील तर तो देखील टूलबारमध्ये ऑप्शन असतो. पुढची महत्त्वाची गोष्ट आहे की की जेव्हा आपण एखादी लेअर घेतो, तर तुम्हाला मी घेऊन दाखवतो आणि नंतर कसं करायचं ते तुम्हाला नंतर आपण दोघं सोबत करूयात. आता मी सुरुवातीला तुम्हाला दाखवतो. जसं की आता मी एक नवीन प्रोजेक्ट घेतला, प्रोजेक्ट न्यू प्रोजेक्ट. तुम्हाला हे कसं करायचं ते देखील दाखवतो, पण सध्या जस्ट इकडे लक्ष द्या मी काय करतोय. प्रोजेक्ट न्यू प्रोजेक्ट. तर मी समजा एखादी लेअर ॲड करतो. लेअर ॲड करतो म्हणजे तुम्हाला लेअर म्हणजे काय ते कळालं. ॲड वेक्टर लेअर. काय करायचं, वेक्टर लेअर म्हणजे काय, रास्टर लेअर म्हणजे काय, कशी ॲड करायची आपण 2 मिनिटात पाहूया. मी तुम्हाला फक्त एक टूल बार कसे आहेत, ते कसं काम करतात ते दाखवण्यासाठी हे दाखवतो. तर तुम्ही इकडं पहा, की आता माझ्याकडे काहीतरी 2 लेअर ओपन झाले, बरोबर. तर मी जे तुम्हाला सांगत होतो टॉगल टूल बार, म्हणजे आता मी समजा मला ह्यात काहीतरी चेंज करायचं आहे ह्या लेअरमध्ये. समजा मला हा पॉईंट इकडे घ्यायचा आहे किंवा नवीन पॉईंट टाकायचा आहे, तर मी सध्या काय करू शकतो का, नाही. हा जो मॅप कॅनव्हास आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी लाईन दिसते, बरोबर. पण मी त्याच्यामध्ये सध्या काहीच करू शकत नाही. तर त्या लेअरवर काही ऑपरेशन करण्यासाठी ती लेअर एडिटेबल असली पाहिजे. तर त्यासाठी कुठला ऑप्शन आहे, हा पेन्सिल. त्यानंतर टॉगल एडिटिंग, हा जेव्हा मी ऑन करतो तेव्हा ह्या टूलवर मला काही ऑपरेशन कर, समजा आता मी पॉईंट टाकायचा असेल तर मी तो पॉईंट टाकू शकतो, बरोबर. तर हे असं टॉगल एडिटिंग झालं. तर हे झालं टॉगल एडिटिंग. दुसरी एक गोष्ट, महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला इकडे खाली काहीतरी दिसतंय का, काहीतरी लेअर. हा जो आहे स्टेटस बार आहे, बरोबर. तर तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की आपण जेव्हा एखादं काम करतो तेव्हा त्याची कोऑर्डिनेट रेफरन्स सिस्टम ही सेम असली पाहिजे. तर आता आपल्याला इथं काय दिसतोय, कोऑर्डिनेट रेफरन्स सिस्टम कुठली आहे, EPSG 4326, बरोबर. आपल्या फाईलची ही आहे. समजा आता मी दुसरी काहीतरी लेअर घेतोय, समजा कसं घ्यायची काय घ्यायची तुम्हाला मी नंतर शिकवेन, पण तुम्हाला मी कोऑर्डिनेट रेफरन्स सिस्टमचं महत्त्व सांगतो. समजा मी आता ही गुगल सॅटेलाइटची एक लेअर घेतली, तर हां, तर समजा माझी ही वरची लेअर आणि गुगल सॅटेलाइटची लेअर, माझं समजा वरची लेअर जर इकडं असती तर आपल्याला चाललं असतं का, नाही. दोन्ही जवळ जवळ असली पाहिजे यासाठी
दोघांची कोऑर्डिनेटर रेफरन्स सिस्टम एकच पाहिजे. बरं, तर आता पुढची गोष्ट काय आहे, लेबलिंग. लेबलिंग म्हणजे काय, तुमची आपली जी लेअर आहे तर त्याला काय नाव असायला पाहिजे, तर ते कसं करायचं ते आपण शिकूयात. दुसरी गोष्ट सिम्बॉलॉजी. आता आपल्या ह्या फाईलमध्ये जो लेअर आहे त्याचा कलर कुठला आहे, निळा. मला समजा उदाहरणार्थ माझा बॅकग्राऊंडचा मॅप पण निळा असेल आणि मला हे दिसत नसेल, मला कलर चेंज करायचा आहे, तर ते कशामधून करायचं, सिम्बॉलॉजीमध्ये करायचं. सिम्बॉलॉजी कुठं असतं, आपली ही जी लेअर आहे त्या लेअरला राईट क्लिक करायचं, ते तर प्रॉपर्टीजमध्ये आल्यानंतर जे तुम्हाला सिम्बॉलॉजी येतं, सिम्बॉलॉजीमध्ये तुम्ही तिथे वेगवेगळे कलर सगळे चेंज करू शकता. बरोबर, जसं तुम्हाला मग असे जे लेबल सांगितलं, लेबल सांगितल्यानंतर इथं वेगवेगळे ऑप्शन आहेत, तर ते काय करायचं कसं करायचं ते सांगतो तुम्हाला. फक्त जस्ट आता कुठलं टूल कुठं आहे, लेअर इथं असतात, टूल इथं असतात, वरचे वेगवेगळे जे मेनू टूल बार आहे त्यामधून आपण वेगवेगळे मेनू सिलेक्ट करू शकतो ते तिथं आहे. खाली स्टेटस बार आहे आणि ह्या वर लेअरवर राईट क्लिक केल्यानंतर आपल्याला लेबल, परत सिम्बॉलॉजी वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी दिसतात. नेक्स्ट, तर आता आपण हे बघितलं सिम्बॉलॉजी. आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला इथं बघा स्टेटस बार मध्ये च्या खाली एक टूल बार मध्ये तुम्हाला हे दिसेल, एक अबॅकस सारखं एक सिम्बॉल दिसते सर्वांना. तर काही ओपन फील्ड कॅल्क्युलेटर. बरोबर, तर समजा आपण एखादा लेअर आहे, तर लेअर मध्ये समजा काहीतरी लाईन असेल किंवा पॉलिगॉन असेल, समजा त्या पॉलिगॉनचा एरिया किती आहे, तर तो एरिया कळण्यासाठी, लाईनची लेंथ कळण्यासाठी, अशा खूप साऱ्या गोष्टीसाठी, मॅथमॅटिकल गोष्टीसाठी आपण या फील्ड कॅल्क्युलेटरचा वापर करू शकतो. तर तुम्हाला ते फील्ड कॅल्क्युलेटर कसं वापरायचं, जेव्हा आपण हँड्स ऑन चालू करू तेव्हा तुम्हाला ते कळेल. फक्त कुठं आहे ते फक्त तुम्ही लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट. तर नेक्स्ट इज जिओ प्रोसेसिंग टूल्स. फील्ड कॅल्क्युलेटर नंतर जिओ प्रोसेसिंग टूल्स. तर आता तुमचे नीट लक्ष द्या. आता बघा, आता ही आपली लेअर जी आहे, दोन लेअर दिसते तुम्हाला, एक पॉइंटची दिसते, एक लाईन दिसते. मला कळतंय मी काय सांगतोय, पॉइंट आणि लाईन कसं आहे तुम्हाला दाखवतो एक्झाम, सगळेजण इकडे लक्ष द्या. ओके, तर आता हे बघा, आता आपल्याकडे टोटल 3 लेअर आहेत. तर मी पहिल्यांदा ह्या लेअरवर क्लिक करतो. जस्ट काय करायचं, आपलं जो कर्सर आहे तो इथे क्लिक करायचा, तुम्हाला काहीतरी लाईन दिसते, तर ही कुठली लेअर आहे, वेक्टर लेअर आहे की रास्टर लेअर आहे. तर ज्या अर्थी आपण म्हणतोय की लाईन दिसते म्हणजे कुठला तरी पॉलिगॉन आहे, एक सॉरी जिओग्राफी, एक जॉमेट्री आहे, तर ती आहे बेसिक लाईन जॉमेट्री, म्हणून ही कुठली लेअर आहे तर वेक्टर लेअर आहे. बरोबर, तर समजा मी आता ह्याला अनक्लिक करून पुढची एक लेअर क्लिक करतो. ही कुठली लेअर आहे, पॉइंट लेअर आहे. बरोबर, म्हणजे ही पण कुठली लेअर आहे, वेक्टर लेअर आहे. बरोबर, आता मला सांगा, एक पॉइंट लेअर झाली, एक लाईन लेअर झाली. आता गुगल सॅटेलाइट लेअर कुठली लेअर असेल, वेक्टर लेअर की रास्टर लेअर. मी तुम्हाला लेअर ओपन करून दाखवतो, कोणी सांगू शकाल कुठली लेअर आहे. गुगल सॅटेलाइट ही आहे रास्टर लेअर. का बरं, कारण ह्यामध्ये वेगवेगळे जी जॉग्राफी आहे ती काही पिक्सेलच्या फॉर्मॅट, तुम्ही याचं चित्र सिम्बॉल देखील पहा, खूप साऱ्या पिक्सेलचा सिम्बॉल. तर वेगवेगळा डेटा जो आहे, तरी आपल्याला इथे लँड पार्सल वेगवेगळे असं पॉलिगॉन वाटत असतील, पण ते पॉलिगॉन नाहीत, कारण जो डेटा आहे तो पिक्सेलच्या फॉर्मॅटमध्ये सेव्ह केला. तर तो म्हणजे गुगल सॅटेलाइट ही झाली रास्टर लेअर. तर समजा आपण वेक्टर लेअरवर आपल्याला समजा काय ऑपरेशन करायचं, समजा उदाहरणार्थ की माझ्याकडे ही लाईन आहे, मला या लाईनचा फक्त अर्धाच भाग वर काम करायचा आहे, तर मला लाईन कट कशी करायची आता, तर तुम्ही इथं नका मेनू टूल बार मध्ये वेगवेगळे पहा, वेक्टर डेटासाठी वेगवेगळा टूल बार दिलेला आहे. काय करायचं, त्याच्यावर जायचं, राईट क्लिक करायचं, मला वेगवेगळे ऑप्शन दिसतील, क्लिपर, जिओ प्रोसेसिंग टूल, क्लिप, बफर, रिझॉल्व, इंटरसेक्शन, युनियन, हे खूप सारे टूल्स आहेत. त्याच पद्धतीनं डेटा अनालिसिसचे टूल आहेत, डेटा जॉमेट्री टाईपचे टूल आहेत, की समजा उदाहरणार्थ एखाद्या, समजा उदाहरणार्थ एखादा माझा पॉलिगॉन असेल, ट्रायंगल असेल, आणि मला नाही का त्याचा सेंट्रॉइड प्लॉट करायचा आहे, तर मी सेंट्रॉइड देखील प्लॉट करू शकतो. कारण हे कुठं लागेल, समजा तुम्ही एखादा जिओग्राफी घेतली, तुम्हाला त्या जिओग्राफीचं सेंटर
पाहायचंय कुठं असू शकतं बाबा, तर तुम्हाला हे असे वेगवेगळे ऑपरेशन करून तुम्ही वेगवेगळे नवीन डिसिजन मेकिंगसाठी गोष्टी क्रिएट करू शकता ह्या टूलच्या साह्याने. बेसिक कळलंय काय काय आपण पाहिलं QGIS मधलं, की आता बघा तुम्हाला असं अनक्लिक करून आपल्याला काय दिसतो, हा कॅनव्हास मध्ये एक आहे ब्राउझर पॅनल, एक आहे लेअर पॅनल, वरचा आहे मेनू बार, दुसरा आहे हा टूल बार. ह्या टूल बार मध्ये प्रोजेक्ट सेव्हचे बटन आहेत, काही फील्ड कॅल्क्युलेटरचं बटन आहे, किंवा काही डेटा घ्यायचं बटन आहे. तर वेगवेगळे जसं आपण सिलेक्ट करू तशा पद्धतीचे टूल बार आपल्याला दिसतील. तर हा झाला टूल बार. हा आहे मॅप कॅनव्हास. मॅप कॅनव्हास का, कारण आपण जे काम करतो ते सगळं इकडे दिसतं, म्हणून याला काय म्हणायचं, मॅप कॅनव्हास. ओके. आणि आपण जेव्हा प्रोजेक्ट किंवा एका नवीन प्रोजेक्ट किंवा हे सगळे ऍक्टिव्हिटी जे मेन ऍक्टिव्हिटी करतो ते सगळ्या इथं मेनू टूल बार मध्ये दिसतील. कळलं? म्हणजे बेसिक आपल्याला ऍपची तोंड ओळख तरी झालेलं आहे, म्हणजे की तुम्ही ऍप ओपन कराल तेव्हा कुठं काय आहे ऍप मध्ये, तर ते तुम्हाला कळलेलं आहे. राईट. तर आता इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही तुमच्याकडे ह्या सगळी याची PDF जी आहे प्रेझेंटेशनची तुम्हाला शेअर केलेली आहे. तर तुम्ही सावकाशपणे पहा, वेगवेगळ्या ॲरो सहाय्यानं कुठली गोष्ट कुठं आहे ते दिलेली आहे. ठीक आहे, सगळ्यांना कळलं. तर आता आपण ऍक्च्युअल काही ऑपरेशन करणार आहे, जेणेकरून तुम्हाला बेसिक आयडिया येईल की आपण QGIS वापरायचं कसं. काही अवघड नाहीये एकदम. हे जे मी तुम्हाला आता 5-6 गोष्टी सांगितल्या, पॅनल, कॅनव्हास, टूलबार, वेक्टर लेअर आणि सिंपल खालचं कोऑर्डिनेट रेफरन्स सिस्टम, इतक्याचाच वापर करून आपण एखाद्या लेअरला डिजिटलाइज करू शकतो, त्यावर वेगवेगळे ऑपरेशन करू शकतो. ठीक आहे. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट दाखवतो की जेव्हा आपण हे मॅप वगैरे बनवतो, तर समजा उदाहरणार्थ आपल्याला मॅप बनवायचा असेल तर त्यासाठी न्यू प्रिंट लेआउट हे देखील इथं आहे. ते कसं बनवायचं मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेन. ओके ओके. तर आता आपण स्क्रॅच पासून लेअर बनवणं किंवा लेअर इम्पोर्ट करणं आणि मॅप बनवणं ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. तर आता सगळ्यांनी काय करायचं आहे, सगळेजण वेगवेगळ्या इथं असतील. तर आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. ठीक आहे. ओके. तर आता काय करा, मी तुम्हाला स्क्रॅच पासून काढण्यासाठी हे सगळं माझं जे लेयर्स आहेत ते रिमूव्ह करतो, सुरुवातीपासून दाखवतो. ठीक आहे, सगळेजण माझ्यासोबत करायचं आहे. तर आपण काय करणार आहे की आपण एखादी लाईन लेअर घेणार आहे आणि त्याचा एक मॅप बनवणार आहे. तर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सगळ्यांनी माझ्यासोबत करायचं आहे. तर आता हे बघा, आता आपलं जेव्हा QGIS ओपन करतो तेव्हा आपलं जो विंडो आहे ती अशी दिसते. तर आता आपण नवीन काहीतरी काम करतोय, बरोबर. तर आपल्याला एखादा प्रोजेक्ट क्रिएट करावा लागेल. प्रोजेक्ट म्हणजे त्यामध्ये तुमचे सगळे लेअर दिसतील किंवा हे सगळे आपण म्हणजे की त्याला अलाइन करू शकू वगैरे सगळं. तर काय करायचं, जो मेनू टूलबार आहे तिथं प्रोजेक्ट मध्ये जायचं, प्रोजेक्ट, न्यू प्रोजेक्ट. तर समजा तुम्ही आधी कधीतरी काम करून सेव्ह केलेलं असेल, की मी आधी समजा उदाहरणार्थ काहीतरी विलेज बाउंड्री बनवली आहे, त्यात काहीतरी लोकेशन मार्क केलेले आहेत, असं काहीतरी तुमच्याकडे समजा ऑलरेडी फाईल असेल, तर ती काय करायची असेल तर तेव्हा काय म्हणतो आपण, ओपन करतो प्रोजेक्ट, बरोबर. तर आपण इथं काय करायचं आहे, सिम्पली न्यू प्रोजेक्ट करायचं. ओके, न्यू प्रोजेक्ट. ओके, न्यू प्रोजेक्ट. ठीक आहे, न्यू प्रोजेक्ट कसं करायचं सगळ्यांना कळलं. ठीक आहे. आता मला एक गोष्ट सांगा, की आपण हा प्रोजेक्ट सिलेक्ट केला, आपण त्याच्यावर समजा लाईन वगैरे ड्रॉ करू, तर आपली लाईन बरोबर आहे का नाही. हा, तर यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं, एक तर काही 2 वेगवेगळे लेअर असतील तर एक कोऑर्डिनेट रेफरन्स सिस्टम लागतील. परंतु आपल्याला आता आपण काय करणार आहे, फील्ड मध्ये जाऊन कॅनल मॅप करू, रोड मॅप करू किंवा LT नेटवर्क मॅप करू, पण ते बरोबर आहे का नाही हे करतानाच आपल्याला कळायला पाहिजे. याचा अर्थ आपण काय करतोय, बॅकग्राऊंड मध्ये गुगल सॅटेलाइट मॅप करून आपण एक काम करूयात. तर हे गुगल सॅटेलाइट जे आहे मॅप जो आहे, मी मगाशी तुम्हाला दाखवला होता, तुमच्या इथं तो दिसत नसेल, बरोबर. तुमच्या इथं त्याचा ऑप्शन नाहीये, तर तो तुम्हाला तुमच्या इथं पण तुमच्या देखील सिस्टम मध्ये आणायचा. एकदा केल्यानंतर तो नेहमी आपल्या सिस्टम मध्ये राहतो. त्यामुळे जस्ट वन टाइम एक्सरसाइज आहे ही. काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. दुसरी गोष्ट मी तुम्हाला बोलता बोलता सांगायचं विचारलं, तर काही आपले जे टूल्स असतात
काहींच्यामध्ये काही टूल्स नसतील तर त्यांना ते टूल्स इन्स्टॉल करण्यासाठी तर प्लगइन मध्ये जावं लागतं, मॅनेज आणि इन्स्टॉल प्लगइन करायचं राहतं. तर ते कुठलं ज्याच्याकडे टूल्स काही नसतील तर त्याला आपण सांगूयात की कसं काय करायचं. तर मी तुम्हाला दाखवतो इथे बघा, मॅनेज आणि इन्स्टॉल प्लगइन म्हणजे जसं की आता आपल्याला जिओ रेफरन्सिंग करायचं आहे. माझ्या ह्यात तर तुम्हाला जिओ रेफरन्सिंगचा सिम्बॉल दिसेल, पण तुमच्या ह्यात तुम्हाला दिसणार नाही जिओ रेफरन्सिंगचा सिम्बॉल. तर काय करायचं, मॅनेज आणि इन्स्टॉल प्लगइन मध्ये गेल्यानंतर ते जस्ट टाईप करा जिओ रेफरन्सर. जिओ रेफरन्सर ते बघा माझ्या इथे क्लिक दिसतंय बरोबर. तुमच्या इथे ते अनक्लिक असेल, हे क्लिक करायचं आणि इथं क्लिक केल्यानंतर इन्स्टॉल करायचं, जेणेकरून तुमच्या ह्यात ते दिसेल. ठीक आहे. म्हणजे जे काही आपल्याला वाटलं की आपल्याकडे हे दिसत नाहीये तर आपण काय करायचं, प्लगइन मध्ये जायचं, ती गोष्ट आहे का पाहायची, नसेल अनक्लिक तर इन्स्टॉल करायची आणि काम करायचं बरोबर. ठीक आहे. तर आता मी जे तुम्हाला सांगत होतो की आपल्याला गुगल सॅटेलाइटची बेस लेअर बॅकग्राऊंडला पाहिजे, तुमच्या इथे नाहीये बरोबर. तर ते आणायची कशी, तुम्हाला ब्राउझर पॅनल दिसतंय, त्या ब्राउझर पॅनल मध्ये XYZ टाइल्स लिहिलेलं दिसतंय. ओके. जायचं, राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केल्यानंतर काय दिसतंय, न्यू कनेक्शन, सेव्ह कनेक्शन, लोड कनेक्शन. त्यामध्ये काय करायचं, न्यू कनेक्शन. न्यू कनेक्शन मध्ये जाऊन काय टाईप करायचं, गुगल सॅटेलाइट. गुगल सॅटेलाइट. ओके. आणि इथं जे URL आहे, तर ह्या प्रेझेंटेशन मध्ये जी तुम्हाला मी ह्या प्रेझेंटेशनची फाईल शेअर करून मी तुम्हाला, तर त्याच्यामध्ये एक URL आहे, ते URL इथं कॉपी पेस्ट करायचं आहे. तर कुठलं URL मी तुम्हाला दाखवतो, इथं पहा सगळेजण इकडे लक्ष द्या. ओके. तर हे गुगल सॅटेलाइट साठी गुगल अर्थ इथं जे URL आहे, राष्ट्र टाईल लिंक दिलेलं दिसतंय. ओके. हे जे आहे तुम्हाला काय करायचं आहे, कॉपी करायचं. कॉपी करायचा आणि आपलं जे QGIS चं URL होतं, न्यू कनेक्शनचं URL होतं, इथे जस्ट काय करायचं, तुम्हाला पेस्ट करायचं. झालं. काही करायचं नाही, वर फक्त आपल्याला काय लिहायचं आहे, गुगल सॅटेलाइट आणि हे URL पेस्ट करायचं आणि जस्ट तुम्हाला ओके करायचं. ओके. ओके. तर तुम्ही जेव्हा ओके करता तेव्हा तुम्हाला XYZ टाइल्स मध्ये इथे तुम्हाला गुगल सॅटेलाइट लिहून आलेलं दिसेल बरोबर. तर माझ्याकडे गुगल मॅप वगैरे लिहून आलेलं दिसते, तुमच्यात नाहीये, कारण एक एक आपल्याला कनेक्शन एस्टॅब्लिश करावं लागतं. सध्या गुगल सॅटेलाइट इज इनफ आहे. सगळ्यांना कळलंय काय करायचं, परत एकदा सांगतो. ब्राउझर पॅनल मध्ये जायचं, XYZ ला राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केल्यानंतर न्यू कनेक्शन. न्यू कनेक्शन मध्ये नेम गुगल सॅटेलाइट, URL मध्ये तो URL पेस्ट करायचा आणि ओके करायचं. ठीक आहे. ओके. तर आता बघा मी करतो ते. ओके. आता मी जसंच केलं, मला खाली गुगल सॅटेलाइट. आता पण तुम्ही एक गोष्ट लक्ष द्या, मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की जे स्टेटस बार आहे खालचा, तिथं आपल्याला काय लिहून येते, EPSG 3857 कोऑर्डिनेट रेफरन्स सिस्टम, म्हणजे काहीतरी वेगळे आहे. मी तुम्हाला सांगितलं आपण सध्या एकाच कोऑर्डिनेट रेफरन्स सिस्टम मध्ये काम करतोय, EPSG 4326 बरोबर. तर मग काय करायचं, इथं जस्ट इथं क्लिक करायचं. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे कोऑर्डिनेट रेफरन्स सिस्टम दिसतील. तर त्यामधले WGS 84 EPSG 4326 याला क्लिक करायचं आणि जस्ट अप्लाय बनायचं. ठीक आहे. आणि तो ओके करायचं. कळलं. तुम्हाला सध्या फरक काही जाणवणार नाही, पण तेव्हा तुम्ही दुसरी लेअर जर यावर टाकली असेल तर तुम्हाला फरक जाणवला असता. सध्या फक्त एवढं लक्षात ठेवा की आपल्याला 4326 ह्या सिस्टम, ह्या कोऑर्डिनेट रेफरन्स सिस्टमवर काम करायचं. सगळे माझ्यासोबत आहेत. काय केलं मी, स्टेटस बार मध्ये जाऊन जस्ट EPS राईट कॉर्नर, राईट बॉटम कॉर्नर माझ्या एरो कडे लक्ष द्या, जो EPSG 4326 आहे तर क्लिक करायचं. तर क्लिक केल्यानंतर फक्त आपली कोऑर्डिनेट रेफरन्स सिस्टम जी आहे ती चेंज करून अप्लाय करायचं. ठीक आहे. ओके. आता गुगल सॅटेलाइट टाइल्स तुम्ही ऍड केली बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे की इथपर्यंत आपण आलो. ठीक आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही जी जिओ ट्रॅकर ऍप आहे त्या साहाय्याने कॅनल मॅप केला असेल किंवा लाईन मॅप केली असेल, LT लाईन वगैरे, तर ती फाईल जी असते ती KML फाईल असते बरोबर का. तर आपल्याला ती KML फाईल आपण गुगल अर्थ मध्ये ओपन करू शकतो, QGIS मध्ये ओपन करू शकतो. तर ती आपल्याला KML फाईल ओपन करायची आणि इथं पाहायची बरोबर. एवढं आपल्याला करायचं. तुमच्याकडे स्वतःकडे KML फाईल असेल सध्या तर ती पहा, नाहीतर मी तुम्हाला एक KML फाईल शेअर करेन, ती ओपन करून पहा. ठीक आहे. KML फाईल काय तुम्ही 1 मिनिटात देखील क्रिएट करू शकता. तुमच्या जिओ ट्रॅकर ॲप घेऊन इथून 10 पावलं चाललं, सेव्ह केलं, एक्सपोर्ट केली तर ते KML फाईल. ठीक आहे.
सध्या आपण पाहूयात कसं ओपन करायचं, कोणते ओपन करायचे. तुमच्याकडे असणारे ओपन करू शकता किंवा मी दिलेले ओपन करा. ठीक आहे. तर आता कशी ओपन करायची, बरोबर. केएमएल फाईल कशी ओपन करायची, तर आपण सिंपल आहे. ही केएमएल फाईल म्हणजे क्लिअर असणार. आता मी तुम्हाला मगाशी काहीतरी सांगितलं, मला हे सांगा केएमएल फाईल रास्टर फाईल आहे की वेक्टर फाईल आहे. तर केएमएल ही बेसिकली वेक्टर फाईल आहे, बरोबर. तर मग काय करायचं, लेयर, बरोबर, ऍड लेयर, बरोबर. ऍड लेयर ही कुठली लेयर आहे, वेक्टर लेयर, ऍड वेक्टर लेयर, बरोबर. ऍड वेक्टर लेयर मध्ये गेल्यानंतर आपल्याला आता ही केएमएल फाईल ओपन करायची, आपल्या डेस्कटॉप मध्ये असेल ती. तर काय करायचं, हे बघा, सगळेजण लक्ष द्या. की ठीक आहे, इथं ब्राउझर सोर्स जो आहे तिथं क्लिक करायचं, 3 डॉट दिसतात का, म्हणजे एरोकोड लक्ष द्या सगळे. हे जे आहे फाईल मध्ये इथं काय करायचं नाही, फक्त इथं सोर्स मध्ये जायचं आणि इथं आपल्या डेस्कटॉप मध्ये जिथं फाईल आहे तिथून सिलेक्ट करायचं. आता इथं माझ्या इथं डेस्कटॉप मध्येच आहे, माझ्याकडे फाईलचं नाव आहे, माझ्या फाईलचं नाव आहे 14 मार्च. ठीक आहे, मी ह्याला सिलेक्ट करतो, ओपन. ठीक आहे, ह्याला ओपन म्हणायचं, जस्ट इथं खाली ऍड म्हणायचं. ठीक आहे. आता बघा, ह्या फाईलमध्ये माझ्या 2 पद्धतीचा डेटा आहे, पॉईंट डेटा आहे आणि लाईन डेटा आहे. तर हे विचारतोय कुठला डेटा मी घेऊ सध्या, त्याला म्हणायचं की सिलेक्ट ऑल आणि ऍड लेयर्स. ठीक आहे, माझे लेयर्स ऍड. हे बघा तुम्ही, दिसतंय तुम्हाला लेयर पॅनल मध्ये माझे 2 लेयर ऍड झाले. मग अशी गुगल सॅटेलाइट आपली होती, त्यामध्ये पॉईंट लेयर आणि लाईन लेयर हे 2 लेयर ऍड झाले. ठीक आहे, सगळ्यांना कळते आपण काय करतोय, काय केलं आपण, लेयर मध्ये गेलो, लेयर, ऍड लेयर, ठीक आहे, लेयर, ऍड लेयर, ऍड वेक्टर लेयर, वेक्टर लेयर मध्ये गेल्यानंतर ते केल्यानंतर सोर्स मध्ये आपण सिलेक्ट केलं. त्यांच्या डेस्कटॉप मध्ये नसेल त्याने कोणाकडून तरी व्हॉट्सअप किंवा मेल मधून घ्या, तिथं जे लोकेशन आहे ते लोकेशन ओपन करा. कळलं, ठीक आहे. तर आता नीट लक्ष द्या. तर आता आपल्याला ह्या कॅनव्हासवर, गुगल कॅनव्हासवर कुठेतरी आपल्याला तो लाल ठिपका दिसतो. ठीक आहे, तर त्याला झूम म्हणजे हे करू आपण, तिथं पाहूया काय काय पाहिजे. हा, तर तुम्ही आता म्हणाल की आता झूम इन झूम आउट करायचं आहे का काय, कसं करायचं. तर तुम्हाला आणखी एक सांगतो की आपल्याला समजा खूप सारे लेअर असेल आणि आपल्याला पर्टिक्युलर लेअरकडे जायचं असेल, तर आपण काय करायचं, तर ह्या लेअरवर राईट क्लिक करायचं. हा, तिथं काय दिसतंय, झूम टू लेअर दिसतंय, झूम टू लेअर करतो तुम्हाला, डायरेक्ट मला त्या लेअरकडे घेऊन जातो. तर आता तुम्हाला ती लेअर दिसते, काय दिसते, काहीतरी पॉईंट दिसते, लाईन दिसते आणि पाठीमाग गुगल सॅटेलाइटचा मॅप दिसतो, बरोबर का. ही लेअर आपण काय केली, इम्पोर्ट केली. काय केली, इम्पोर्ट केली केएमएल केएमएल फाईल, बरोबर का. तर आता आता मी काय गोष्ट सांगतो तुम्हाला, तुम्ही लक्ष द्या. तर आता ह्या केएमएल फाईलचे आपल्याला मगाशी आपण सिम्बॉलॉजी आणि लेबलिंग शिकलो. तर आता समजा उदाहरणार्थ की आता आपल्याला पाहायचं आहे की ह्या केएमएल फाईलचा आपल्याला कलर दुसरा द्यायचा आहे, बरोबर का. म्हणून काय करायचं, पहिल्यांदा आपण असं करूया, ह्या केएमएल ला शेप फाईल म्हणून एक्सपोर्ट करूयात, म्हणजे जेणेकरून वेगळ्या ऑपरेशन जर आपल्याला काही करायचे असतील तर ते करणं सोपं होईल. आणि सध्या हा पॉईंट डेटा, लाईन डेटा आहे, तर त्याला आपण एका केएमएल मधून शेप फाईल मध्ये कन्वर्ट करूया. तर आता काय करायचं समजा उदाहरण तिकडे बघा, तर मी राईट क्लिक केलं, राईट क्लिक केल्यानंतर एक्सपोर्ट ऑप्शन दिसते, बरोबर, एक्सपोर्ट. तर सेव्ह फीचर ॲज दिसतं इथं. इथं काय करायचं, त्या केएमएल फाईलला ते फॉर्मॅट कुठला आहे, इसरी शेप फाईल, ESRI शेप फाईल, त्याला तिथं काहीच करायचं नाही. ठीक आहे, इसरी शेप फाईलच करायचं. ठीक आहे, तर तुम्हाला वेगवेगळे जिओ पॅकेज काय काय खूप सारे ऑप्शन आहेत, तर ते नाही, फक्त शेप फाईल. फाईल नेम काय, समजा मी उदाहरणार्थ ह्याला काय करतोय, हा पॉईंट आहे, तर समजा उदाहरणार्थ पोल नाव देतो, समजा पोल. ठीक आहे. आणि सगळेजण इकडे नीट लक्ष द्या, ही कोऑर्डिनेट रेफरन्स सिस्टम नेहमी प्रत्येक फाईलची सेम पाहिजे. इथं कुठली पाहिजे, EPSG4326 WGS84. ठीक आहे, ओके. आता हे झाल्यानंतर एक्सपोर्ट केल्यानंतर इथं काय करायचं, जस्ट ओके. दिसतंय तुम्हाला, हे तुमची जी फाईल होती केएमएल ची एक्सपोर्ट झालेली दिसेल पोल नावाने. तर तुम्हाला लेअरच्या पॅनलमध्ये आणखी एक फाईल ऍड झालेली दिसेल, दिसते लेअर.
ठीक आहे. तसंच आपण काय करू आता, ही जी लाईन होती ती लाईन मॅप केली होती जिओ ट्रॅकरने, त्याला देखील एक्सपोर्ट करू. काय करतो, एक्सपोर्ट सेव्ह फीचर ॲज, ते काय करतो एल टी लाईन, एच टी लाईन करू, कारण ते एच टी लाईन. हा ठीक आहे, तुम्हाला दिसतंय असं. मी काय केलं इथं, मागच्या वेळेस मी जस्ट पोल नेम ठेवलं होतं, इथं कुठल्या लोकेशनमध्ये शेअर असायला सेव्ह असायला पाहिजे ते सगळं करून एच टी लाईन नावाने सेव्ह केली, सेव्ह. ठीक आहे, मला करतो ओके. ठीक आहे, माझी आता एल टी लाईन एच टी लाईन झाली. तर आता तुम्ही हे जे तुमच्या आधीचे के एम एल फाईल होत्या, हे जे तुमच्या आधीच्या के एम एल फाईल होत्या, कुठल्या कुठल्या, 14 मार्चची पॉईंट लाईन आणि 14 मार्चची लाईन ह्याला तुम्ही आता रिमूव्ह करू शकता, कारण मी त्या के एम एल फाईलला शेफ फाईल म्हणून सेव्ह केलेलं आहे. तर त्याच्यावर अनक्लिक करा, म्हणजे ते तुम्हाला दिसणार नाही सगळं. ठीक आहे, अनक्लिक केलं. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या. तर हे जे दोन्ही माझ्याकडं शेफ फाईल्स आल्या, कुठल्या ह्याच्या, पॉईंटच्या आणि लाईनच्या. ओके, तर आता इकडे बघ, लक्ष द्या. तर आता ह्या लाईन मध्ये आपण काय ऐकलं होतं की जिओ स्पेशियल डेटा, बरोबर का. तर आता ही मला लेअर तर दिसते, पण ह्यामध्ये डेटा कुठला कुठला आहे, तर ते आपल्याला कसं बघता येईल. तर त्यासाठी एक दोन ऑप्शन आहेत. एक तर काय करू शकता तुम्ही, तर राईट क्लिक करून त्यात जर समजा बघा पोल, तुम्हाला ते सगळे जे फाईल दिसते त्यामध्ये कुठला लेअर ऍक्टिव्ह आहे, तर तो दिसण्यासाठी ते निळा कलर येतो. ठीक आहे, म्हणजे मी आता जर काही क्लिक केलं तर ह्या लेअरच्या संबंधित होईल, बरोबर. तर तुम्ही समजा पोलवर राईट क्लिक केलं, प्रॉपर्टीज किंवा प्रॉपर्टीज म्हणण्यापेक्षा ओपन ॲट्रिब्यूट टेबल केलं, ओपन ॲट्रिब्यूट टेबल, काय दिसतंय तुम्हाला, काहीतरी नाव आहे, एच टी लाईन P1 P2 P3 असं काहीतरी आहे. हा आहे तळेगाव एजी फीडर. त्या फीडरच्या वेगवेगळ्या पॉईंटची नाव आहेत, म्हणजे पोलची नाव आहे, बरोबर का. अजून काय काय डिस्क्रिप्शन आहे, की त्याची हाईट काय काय आहे, ते कधी घेतलेलं आहे, बरोबर. असे खूप सारे डिस्क्रिप्शन आहे. तर ते तुम्हाला हे डिस्क्रिप्शन काय दिसतं, इलेव्हेशन आणि कधी घेतलेलं आहे, कारण तुम्ही एखाद्या ॲपमध्ये ते केलेलं आहे आणि कधी केलेलं आहे, काय केलेलं आहे, ते ऑटोमॅटिक जनरेट झालेलं आहे. हे झालं याचा ॲट्रिब्यूट टेबल, सध्याचा एक्झिस्टिंग ॲट्रिब्यूट टेबल. ठीक आहे, तर आपल्या ज्या फाईल संबंधी जी काय माहिती आहे, तर ती माहिती ह्या ॲट्रिब्यूट टेबलमध्ये स्टोअर होते. कसं ओपन करायचं ॲट्रिब्यूट टेबल मी तुम्हाला सांगितलं, की तुमच्या फाईलवर राईट क्लिक करा, राईट क्लिक केल्यानंतर ओपन ॲट्रिब्यूट टेबल. ठीक आहे, ओके. तर आता मी तुम्हाला गोष्ट सांगतोय की अजून काय आणखी काय ऑप्शन आहे, तर इथं बघा टूल बार मध्ये डायरेक्ट ॲट्रिब्यूट टेबल आहे ऑप्शन, ओपन ॲट्रिब्यूट टेबल, तिथून पण तुम्ही ओपन करू शकता. तर आता हे पॉईंटचं झालं. ठीक आहे, काय केलं, पॉईंट ओपन ॲट्रिब्यूट टेबल दिसतंय तुम्हाला. ठीक आहे, तसंच लाईनचं देखील ॲट्रिब्यूट टेबल असेल, पण ॲट्रिब्यूट टेबल दिसतंय तुम्हाला, काय काय दिसतंय, लाईन कधी स्टार्ट झाली कधी एंड झाली, मॅप करताना सगळं दिसतंय. ठीक आहे. तर आता आपण काय करूया, तर समजा ही माझी लाईन आहे. तर समजा तुम्हाला इथं तर तुम्हाला मगाशी मी म्हटलं की बाबा हे सिम्बॉलॉजी आणि नाव का बरं महत्वाचं आहे. तर आता इथं बघा गुगल सॅटेलाइटचा कलर पण ब्राउनिश आहे, आपल्या लाईनचा पण कलर ब्राउनिश आहे. तुम्ही आता तुम्हाला म्हणलं की बाबा मला ब्राउनिश दिसत नाही मॅपमध्ये, चांगली रेड करून दाखवायला लाईन, काय करायचं, तर ह्यासाठी येते सिम्बॉलॉजी, राईट. तर ह्या फ्लाईल सिम्बॉलॉजी म्हणजे तुम्हाला दाखवतो, हे बघा इकडे बघा, ह्या लाईनला राईट क्लिक करा, प्रॉपर्टीज, प्रॉपर्टीज मध्ये जातं सिम्बॉलॉजी. तर आता हे बघा ही लाईनचा कलर कुठला, चॉकलेट, सिम्पल ब्राऊन असं. तर आपल्याला कलर कुठला करायचा आहे, ह्याचा रेड, रेड वर क्लिक, रेड. तुम्हाला त्याची जरा थिकनेस वाढवायची, थिकनेस वाढवा. ठीक आहे, कलर वाढवू शकता, थिकनेस वाढवू शकता. तर करा आपलं, तुम्ही सगळे ऑप्शन काय आहेत कसे आहेत तुम्ही एक्सप्लोर करू शकता, परंतु वेळेच्या अभावी तुम्हाला जस्ट सांगतो की काय करायचं. ओके, ते बघा मग अशी लाईन तुमची वेगळी दिसली, आता कशी दिसते, कळलं, सिम्बॉलॉजी कळली. तसं तुम्ही आता पॉईंटचं करून पहा. पॉईंटचं जर समजा मला करायचं तर मला हे पॉईंट ना हिरव्या कलरमध्ये
कसं करायचं आता? सगळे जर माझ्यासोबत आहे, ठीक आहे, ओके. इथं राईट क्लिक केलं, प्रॉपर्टीज, मध्ये नंतर गेल्यानंतर इथं आहे सिंगल सिम्बॉल, कॅटेगरीज वगैरे तुम्हाला मी नंतर सांगेल गरज पडली तर, आता सध्या गरज नाही. सध्या लक्षात ठेवा की सिंगल सिम्बॉल. आता हा कलर कुठला आहे? ग्रीन. त्याला डॉट ग्रीन करू आपण, एकदम शार्प ग्रीन करू. ठीक आहे, ठीक आहे. दिसते तुम्हाला करंटचा कलर कुठला आहे, आधीचा कलर कुठला आहे, ओके. आणि हा पॉइंट डॉट ग्रीन, ठीक आहे. अप्लाय, ओके, ओके. तुम्हाला दिसतंय सगळे पॉईंट? तुम्हाला आता वाटत असेल की अरे हे खूप जास्त मोठं दिसतं, ह्याला जरा लहान करू. तसं करू शकता. ही साईज जी आहे तुम्ही कमी करू शकता. बघा, हाफ साईज करू शकतो आपण. 4 होतोय, 2 करू. ठीक आहे, अप्लाय, ओके. झाले छोटे, ठीक आहे. मला सिम्बॉलॉजी कसं करायचं कळलं, म्हणजे कलर कसा करायचा ते एखाद्या शेप फाईल मधले जे वेगवेगळे जॉमेट्रिकल फीचर्स आहेत त्यांचा कलर कसा दिला. आता समजा मला ही लाईन आहे, समजा खूप सारे लाईन, मला लाईनचं नाव बदलायचं द्यायचं आहे किंवा काय करायचं. समजा उदाहरणार्थ एस टी लाईन ही माझी एस टी लाईन आहे, तर मला एस टी लाईन हे नाव द्यायचं आहे. लाईन दिसलं पाहिजे मला. काय करायचं, हे आपण काय करतो, सिम्बॉलॉजी झाला. आता काय करतो आपण, लेबलिंग करतोय. लेबलिंग म्हणजे नाव देतो. ओके, प्रॉपर्टीज, लेबल, ठीक आहे. आता इथे काय नो लेबल आहे, तर मी काय करणार, सिंगल लेबल. ठीक आहे, सिंगल लेबल हे करायचं. कुठल्या कलरने नाव दिसलं पाहिजे, समजा नाव समजा मी वरती व्हाईट कलर दिसलं समजा. अप्लाय, ओके. काय नाव आहे, आपल्या फाईलचं नाव काय होतं, 14 मार्च 2024 2 वाजून इतक्या मिनिटांनी हे नाव होतं. त्यामध्ये त्या फाईलमध्ये जे नाव आहे, जे नाव केलेलं आहे, तर ते नाव येतं. तर ते आपण ॲट्रिब्यूट टेबलमध्ये जर नाव जाऊन चेंज केलं तर नाव देखील बदलतं. तुम्हाला दाखवतो, इकडे बघा, ओपन ॲट्रिब्यूट टेबल. ते जे आहे 14 मार्च वगैरे वगैरे जे लिहिलेलं आहे, त्याऐवजी समजा मी नाव, तर मग तुम्ही ॲट्रिब्यूट टेबल तुम्हाला चेंज करायचं, बरोबर. ॲट्रिब्यूट टेबल आता मी ओपन जो झालेला आहे, मला चेंज करायचं. तिथे काय दिसतंय सिम्बॉल तुम्हाला, टॉगल एडिटिंग ऑन, बरोबर. टॉगल एडिटिंग ऑन करायचं, ते तुम्हाला दिसतं, बरोबर. का मी आता काय करतोय एच टी लाईन, नीट लक्ष द्या सगळे. तर हे पेन्सिल ऑन केली, एच टी लाईन, ठीक आहे. दिसतंय तुम्हाला नाव चेंज झालेलं इकडं. काय केलं मी, एच टी लाईनचे नाव चेंज केलं. आता बघा, मी मगाशी तुम्हाला जे टूल बार सांगितले होते ते दाखवतो. आता ते मी आज जाऊन चेंज केलं, तर आता मला ह्या टूल बार मध्ये कुठलाही चेंज करायचा असेल, जे ह्या डेटामध्ये किंवा फीचरमध्ये, तर तुम्हाला टूल बार मधली पेन्सिल ऑन करावी लागते, टॉगल एडिटिंग ऑन. जर मला समजा एच टी लाईनचं नाव दुसरं काहीतरी करायचं, मी आज जाऊन चेंज केलं, बाहेरनं कसं चेंज करायचं दाखवतोय. एच टी लाईनचं नावचं चेंज, एच टी लाईन्स करायचं समजा मला. काय करायचं, ह्याच्यावर ब्लू लेअर ऍक्टिव्ह केला ब्ल्यू कलरने, पेन्सिल ऑन करायचं, टॉगल एडिटिंग ऑन झालं. आता तुम्ही ह्याच्यावर कुठलेही ऑपरेशन करू शकता. आणि जेव्हा बंद करायचं तेव्हा हे ह्याच्यावर परत क्लिक करायचं. ठीक आहे. तुम्ही आता काय केला की एखादी जी KML फाईलची लेअर आहे ती घेतला, त्याला तुम्ही शेप फाईलमध्ये कन्वर्ट केलं. ठीक आहे. आता मला एक गोष्ट सांगा की आता तुम्हाला याचा मॅप बनवायचा आहे. ठीक आहे, बरं. मॅप बनवण्यापेक्षा आधी मी तुम्हाला सांगतो, ही तुम्ही सध्या काय केलंय की एखादी KML फाईल घेतली, त्याला एक्सपोर्ट ॲज अ शेप फाईल केलं, बरोबर. एक्सपोर्ट ॲज अ शेप फाईल केलं. तर तुमची शेप फाईल कुठे सेव्ह झाली होती, डेस्कटॉपवर सेव्ह झाली होती. बघा, मी तुम्हाला दाखवतो. एच टी लाईन नावाची शेप फाईल इकडे दिसते, डेस्कटॉपवर आलेली दिसते ना. आता तुम्ही म्हणाल पोल नावाची का बरं आली नाही, कारण मी जस्ट पोल नावाची जी माझी फाईल आहे ती मी तिला लोकेशन दिलं नव्हतं. समजा ही पोल नावाची जी फाईल आहे, तर ती सेव्ह ॲज काय, जी एक्सपोर्ट ॲज जी आहे तिला मी काही लोकेशन दिलं नव्हतं, जसं की मी एच टी लाईनला लोकेशन दिलं होतं. त्यामुळे काय केलं, सेव्ह फीचर ॲज तिसरी शेप फाईल, ते लोकेशन जे आहे ते देऊयात आपण, काय, पोल. जे टेम्पररी सेव्ह आहे आपल्या इकडं, परंतु ते आपल्या सिस्टम मध्ये सेव्ह नाहीये, तर त्यासाठी त्याला पोल नावाने सेव्ह करा. जे लोकेशन आपल्या बोलते ते डेस्कटॉपवर घेईल आणि मग ओके करा. कळलं. तर आता म्हणाल तुम्ही की आपल्याला जे आधीचे लेअर होते ते काय करायचे, हा तुमच्यासमोर प्रश्न पडला असेल. तर काय नाही,
इथून रिमूव्ह करायचे, फक्त इथून रिमूव्ह होतात. तुमच्या डेस्कटॉपवर असतील तर ते तसेच राहतील, फक्त ह्या लेअर मधनं रिमूव्ह होतात. समजा आता मला जी KML फाईल आता गरजेचे नाही, तुम्ही काय करतो रिमूव्ह करतो. KML लाईन गरजेचे नाही, मी काय करतो रिमूव्ह करतो. काय करायचं, फाईलवर जायचं, राईट क्लिक करायचं, रिमूव्ह लेअर येतंय, रिमूव्ह लेअर करायचं. कळलं? ह्या फाईलचं नाव इथून देखील चेंज करू शकता. जर तुम्हाला त्यातला डेटा चेंज करायचा आहे तर ॲट्रिब्यूट टेबलमधनं चेंज करायचा, फाईलचं नावच नुसतं चेंज करायचं. मग तुम्ही रिनेम लेअर करू शकता. कळलं? इथून रिनेम लेअर HT लाईन्स करू शकता. बघा तुम्ही नीट लक्ष द्या, हे जर फक्त फाईलचं नाव चेंज करायचं असेल तर इथून होतं. इथलं HT लाईन झालं का नाही, कारण हे नाव जे आहे ते त्याच्या डेटामध्ये स्टोअर आहे. तर तिथं ते नाव चेंज करायचं असेल तुम्हाला ते ॲट्रिब्यूट टेबल ओपन करून चेंज करावं. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कळलं की जी KML फाईल आहे ती कसं ओपन करायची. तर आता म्हणाल तुम्ही की हे जे फाईल आहे ती मी जी इम्पोर्ट केलेली आहे लाईन, तर ती लाईन तर मध्ये तुटलेली आहे, बरोबर. मला ना का एक संघ लाईन पाहिजे, मला माझी लाईन एक संघ पाहिजे. पण मी जेव्हा मॅप केलं होतं तेव्हा मी ब्रेक घेतला होता, त्यामुळे माझी फाईल मध्ये ब्रेक झाली. तर आता मग करायचं कसं, तर एक ऑप्शन आहे की तुम्ही जी जॉमेट्री KML ने हे केलेली आहे त्यामध्ये काही प्रोसेसिंग करून करू शकता, किंवा तुम्ही त्याला रिड्रॉ करू शकता. रिड्रॉ करू शकता की म्हणजे तुम्ही स्वतः एक नवीन शेप फाईल बनवू शकता, बरोबर. तर आता मला नाही का एक नवीन शेप फाईल बनवायची, ह्याच लाईनच्या आधारे एक नवीन शेप फाईल बनवायची. नवीन शेप फाईल म्हणजे की मला हीच लाईन दाखवायची आहे पण ती तुटलेली नाही पाहिजे, म्हणजे एक नवीन जॉमेट्री आपल्याला दिसली पाहिजे, बरोबर का. समजा मी HT लाईन गायब करतोय, तुमचं म्हणणं आहे की आता ही लाईन मला इथून अशी आणि अशी दिसणारी लाईन काढायची, बरोबर का. तर आता मला एक गोष्ट सांगा, ही जी आपण KML घेतली होती तर ती कशी घेतली होती, एक्झिस्टिंग KML ला जस्ट फक्त त्याचा KMLचं शेप फाईल मध्ये कन्वर्ट करून घेतली. आता इथं काय आहे, आपल्याला नवीन शेप फाईल बनवायची आहे, बरोबर का. तर हे झालं ॲडिंग फाईल फ्रॉम आवर सिस्टम टू दिस QGIS. ओके, तर आता आपल्याला नवीन फाईलच क्रिएट करायची, नवीन एक लेअरच क्रिएट करायचं. तर तो नवीन लेअर क्रिएट करायचा आहे, तो कसा करायचा, बरोबर का. तर आपण मगाशी बघितलं, आपण आपल्याला जेव्हा फाईल किंवा लेअर एखादी घ्यायची असते, एखादी लेअर घ्यायची असते, तेव्हा आपण कुठे जातो, मेनू बार मध्ये जातो, लेअरमध्ये लेअर. मगाशी आपण काय केलं होतं, ऍड लेअर केलं होतं, ऍड वेक्टर लेअर केलं होतं. म्हणजे एक्झिस्टिंग माझ्या सिस्टम मध्ये जर लेअर असेल त्याला ऍड करण्यासाठी ऍड वेक्टर लेअर केलं. पण आता मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला नवीन लेअर क्रिएट करायची, मला एक्झिस्टिंग लेअर नको आहे, तर मी काय करणार, क्रिएट लेअर, न्यू शेप फाईल लेअर, बरोबर का. आता मी नाव काय देतोय की पोल, समजा मला उदाहरण HT लाईन न्यू, काय नाव दिलं, HT लाईन न्यू. तर मला एक गोष्ट सांगा, आता मी जी HT लाईन ची नवीन फाईल घेतोय, बरोबर का, किंवा क्रिएट करतोय, पहिल्यांदा मी माझ्या सिस्टम मध्ये त्याला नाव देऊया HT लाईन न्यू. तर ती जॉमेट्री कुठली असेल, तिथे बघा तुम्हाला वेगवेगळे दिसत आहे जॉमेट्री, कुठली दिसत आहे, पॉइंट, मल्टी पॉइंट, लाईव्ह स्ट्रिंग, पॉलिगॉन. तर ही HT लाईन ही बेसिकली एक लाईन असल्यामुळे आपण त्याला काय सिलेक्ट करतो, लाईव्ह स्ट्रिंग. ठीक आहे, लाईव्ह स्ट्रिंग. नंतर इकडे लक्ष द्या, कोऑर्डिनेट रेफरन्स सिस्टम EPAG 4326 WGS 84. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की ते नवीन न्यू फील्ड काहीतरी लिहून येतं, तर न्यू फील्ड म्हणजे काय, तर मी तुम्हाला सांगतो काय आहे की. आता इकडे लक्ष द्या, पहिल्यांदा मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. आता ही जो माझा मगाचा पोल, मी याला एक सेकंदासाठी कॅन्सल करतो. हा जो माझा पोल होता, बरोबर आहे का, मी त्याचा जर ॲट्रिब्यूट टेबल ओपन केला, मला इथं काहीतरी कॉलम दिसत आहेत. काय दिसत आहेत, पोलची नावं, त्याचं डिस्क्रिप्शन, टाइम स्टॅम्प आणि बरेचसे काही असे वेगवेगळे कॉलम आहेत. तर ह्या कॉलम मध्ये काही डेटा आहे, बरोबर. तर हा जो ॲट्रिब्यूट टेबल आहे, तर त्याचा जो पर्टिक्युलर कॉलम आहे
त्यामध्ये कुठल्या पद्धतीचा डेटा स्टोअर होतो त्याला ते ह्याच्या भाषेत आहे की फील्ड कुठल्या फील्ड आहे. म्हणजे की समजा उदाहरणार्थ मला ह्या पोलची समजा जर मला लाईफ लिहायची असेल म्हणजे किती वर्षापासून हा पोल आहे असं समजा लिहायचं किती वर्षापूर्वीपासून पोल आहे. तर समजा मला नवीन एक काहीतरी ॲट्रिब्यूट ॲड करायचा आहे त्या पर्टिक्युलर जिओग्राफीचा म्हणजे ह्या पर्टिक्युलर पॉईंटचा. तर मला त्यासाठी एक नवीन फील्ड क्रिएट करावी लागेल. फील्ड क्रिएट करावी लागेल म्हणजे एक नवीन कॉलम क्रिएट करावा लागेल. तर तो कॉलम कसा क्रिएट करायचा तिकडे बघा. ते सिंपल काय आहे की दाखवतो. हे सगळे फील्ड आहेत बरोबर का. तर आपल्याला नवीन फील्ड जी आहे ते ऍड करण्यासाठी इथे बसा न्यू फील्ड तुम्हाला दाखवतो जस्ट ह्यात काय करायचं. न्यू फील्ड बरोबर का. न्यू फील्ड जर केलं त्याचं नाव काय समजा उदाहरणार्थ इयर्स. टाईप काय आपल्याला इयर मध्ये पाहिजे किती वर्ष इंटिजर मध्ये पाहिजे तर इंटिजर. आणि त्याची लेंथ म्हणजे किती अंकी नंबर टाकू शकतो आपण. ओके समजा मी ओके केलं. इकडे बघा लक्ष द्या तुम्हाला इयरचा एक कॉलम ऍड झालेला दिसेल जेणेकरून आपण किती वर्षापासून तो पोल ऍड आहे तिथं त्या सिस्टम मध्ये ती माहिती. खरं तर आपल्याला ह्या गोष्टीची गरज नाही आहे इथं पण मी तुम्हाला फील्ड म्हणजे काय ते सांगण्यासाठी ते सांगतो. समजा मला ही फील्ड रिमूव्ह करायची तर काय नाही डिसिलेक्ट करायचं आहे इथं डिसिलेक्ट करायचं. काय डिसिलेक्ट करतोय आपण इयर्स. ठीक आहे डिलीट होते ठीक आहे. हे बेसिकली तुम्हाला फील्ड कळलं का. फील्ड म्हणजे ॲट्रिब्यूट टेबलमध्ये एखाद्या ॲट्रिब्यूट बद्दल जमा करणारी माहिती म्हणजे फील्ड बरोबर. तर आता हे काय विचारत होतो माहिती आहे का आपल्याला की मी समजा लेयर क्रिएट लेयर न्यू शेप फाईल लेयर काय शेप फाईलचं नाव काय होतं त्याचं की बाबा न्यू पोल न्यू नावाला बरोबर का. पोल न्यू. आणि हे काय विचारत होतो आपल्याला जॉमेट्री टाईप आपण काय म्हणलो होतो लाईव्ह स्ट्रीम. ठीक आहे. तर फील्ड म्हणते कारण ही जी आपण लेअर क्रिएट करणार आहे ती एक काहीच लेअर मध्ये माहिती नाहीये पण त्यामध्ये कुठली तरी माहिती टाकावी असं आपल्याला वाटतंय म्हणून आपण फील्ड क्रिएट करतोय. तर कुठली फील्ड क्रिएट करतोय आपण ही फील्ड अशी क्रिएट करतोय की ही एच टी लाईन आहे बरोबर. एच टी लाईन मध्ये ही उदाहरणार्थ केबल टाईप केबल टाईप जर आपल्याला केबल टाईप माहित असेल तर आपण लिहू शकतो. केबल टाईप मध्ये कसं असणार काहीतरी नाव असणार त्याचं म्हणून टेक्स्ट ठेवलंय. समजा मी उदाहरणार्थ तिथे केबल टाईपच्या ऐवजी दुसरं काहीतरी लिहिलं असतं तर तिथं इंटिजर पण असू शकला असता. तर कुठल्या फॉर्मॅटमध्ये डाटा स्टोअर होणार आहे तर त्याच्यासाठी हे न्यू फील्ड आहे. ठीक आहे. नंतर कितीदाही आपण ऍड करू शकतो आणि डिलीट करू शकतो त्यामुळे इतकं काही त्याचं डिटेल नाही. पण तुम्हाला कळलं फील्ड म्हणजे काय. फील्ड म्हणजे एखाद्या जिओग्राफी त्या संबंधित जो काही ऍट्रिब्यूट आहे त्याला ह्या भाषेमध्ये फील्ड बोलतात. तर आपण वेगवेगळे फील्ड ऍड करू शकतो की जसं की उदाहरणार्थ की समजा मला लेंथ त्या एच टी लाईनची लेंथ किती आहे हे दिसलं पाहिजे फील्ड मध्ये दिसलं पाहिजे. कारण माझ्याकडे समजा खूप साऱ्या एच टी लाईन एखाद्या फाईल मध्ये आहेत लेअर मध्ये आहेत तर प्रत्येक फाईलची नाही का समजा उदाहरणार्थ लेंथ दिसली पाहिजे मला असं जर म्हणलं तर तिथे लेंथ टाकता येऊ शकते. सध्या ते पॉइंट आहेत तर त्या सॉरी सध्या ते लाईन आहे तर त्यामुळे आपण केबल टाईप टाकतो किंवा वायर टाईप टाकतो. ठीक आहे. ओके. तर इथे काय म्हणते तुम्ही ऍड करा म्हणते आपण ऍड केलं नव्हतं तर ऍड टू फील्ड लिस्ट केबल टाईप. ठीक आहे. दोन फील्ड लिस्ट झाले आयडी आणि केबल टाईप. ओके दिसते तुम्हाला आता एक नवीन नवीन एक पोल न्यू नावाची एक नवीन फाईल क्रिएट झाली दिसतंय. पोल न्यू एक लेअर क्रिएट झाली. त्याचे ऍट्रिब्यूट टेबल काय आहेत दाखवतो मी तुम्हाला. आयडी आणि केबल टाईप जे आपण दिलेले आहे. पण तुम्ही तर म्हणाल बाबा इथे मी पोल न्यू केले मला तर काही दिसत नाहीये. तुमचं म्हणणं एक्झॅक्ट बरोबर. मी काय केले सध्या एक लेअर सिलेक्ट केली आणि त्याला फक्त नाव दिलं. पण इथे तर मी काहीच ड्रॉ केलं नाही म्हणजे इथे त्याला अजून जॉमेट्री असाइन नाही झाली तर आपल्याला ती रिड्रॉ करावं लागणार किंवा ड्रॉ करावं लागणार. तर आता नीट लक्ष द्या सगळं आपण काय करतो लक्ष द्या सगळ्यांना
आपण एखादा नवीन लेअर क्रिएट करतोय, तर त्यासाठी आता आपण जस्ट त्याची फाईल बनवली, तर त्या फाईलच्या आतमध्ये त्याची जॉमेट्री आणि त्याचे ॲट्रिब्यूट आपण ऍड करू. ठीक आहे. तर कसं ऍड करायचं लक्ष द्या सगळ्यांकडं. तर ते समजा पोल न्यू, मी तुम्हाला काय म्हणलं, तो लेअर ऍक्टिव्ह करण्यासाठी त्याला ब्ल्यू येऊ द्या. नंतर काय करायचं, ह्या पेन्सिलवर क्लिक करायचं. ठीक आहे. टॉगल एडिटिंग ऑन. ठीक आहे. खूप सारे अचानक सिम्बॉल ऑन होतात ह्या पेन्सिलवर केल्यानंतर. तर आपल्याला काय करायचं आहे, एक पॉइंट ड्रॉ, लाईन ड्रॉ करत जायचं, बरोबर. तर आता इथं बघा, नीट लक्ष द्या सगळं. हा, इथं आहे, दिसतंय ऍड लाईन फीचर. आपण जो ह्याचा वापर करून ऍड लाईन फीचर करू शकतो. समजा मी सिलेक्ट केलं, आता बघा लाईन इथे तुम्हाला दिसतंय का सिम्बॉल, पासून कुठपर्यंत लाईन काढायची. एक नवीन काय तर डॉट सारखा दिसतोय. तर नका, ही एच टी लाईनला मी सिलेक्ट केल्यामुळे लाईन दिसते. आता बघा, मला पण ह्या एच टी लाईन वरचीच लाईन काढायची. ठीक आहे. तर मी ड्रॉ करूया, न्यू पोल टाईप मध्ये ड्रॉ करतो. तर आता माझी लाईन जी आहे, मी परत एकदा सिलेक्ट करतो, सिलेक्ट लाईन, दुसरं सिलेक्ट करतो, सिलेक्ट लाईन. ऍक्च्युली आपण इथं पोल दिलेलं आहे, त्याचं नाव पोल न्यू न करता लाईन न्यू करू. कारण आपण जर म्हणतोय की ह्याला ही लाईन स्ट्रिंग आहे, तर आपण त्याला लाईनचं नाव देऊ. पेमेंट करूया लाईन. ठीक आहे. कारण आपण जॉमेट्री लाईन टाईप केली, नाव पोल न्यू नको. ठीक आहे. तर आता लाईन ड्रॉ करायची. तिथे लाईन कुठून ड्रॉ करते, काय करायचं, सिम्बॉल आल्यानंतर तिथे क्लिक करायचं. ते तुम्ही जिथं क्लिक कराल तिथून त्याचं वर्टायसेस होईल. इथे मी इथे क्लिक केली, परत इथे क्लिक केली, इथे क्लिक केली आणि इथे क्लिक केली. तर इथं क्लिक केल्यानंतर इथं जिथं होतं तिथं एंड करायचं, राईट क्लिक दाबायचं. तर इथं काहीतरी येतं आय डी. आय डी काय नाही, एक टाकून द्यायचा, तसं काय नाही, तुम्ही काही टाकू शकता. तर ते म्हणजे की त्या लेअरमध्ये जितक्या लाईन असतील तितक्यांनी तुम्हाला विचारायला आय डी काय टाकायचं. आय डी ह्यासाठी टाकायचा की जेव्हा आपण काही त्याच्यावर ऑपरेशन करू तेव्हा ते आपल्याला आय डी कॉल करता येऊ शकतो वगैरे वगैरे ह्यासाठी. ठीक आहे. केबल टाईप काय आहे, समजा उदाहरणार्थ की ACSR असं काहीतरी आहे, समजा एक्स लाईन काहीतरी आहे, असं निष्ठ इथं टाकून द्या. तुम्हाला टेक्निकल स्पेसिफिकेशनची केबल मिळाल्यानंतर तुम्ही तसं ऍड करू शकता. ओके. काहीतरी आता माझी लाईन दिसते, बरोबर, म्हणजे काहीतरी लेअर दिसते. मग अशी जसं आपण केलं होतं, जर आपण कलर चेंज करू, कलर काय करायचा, सिम्बॉल रेड, ओके, लाईन दिसते, बरोबर. तसं पोल पण क्रिएट करू. काय करू, त्याला हे करू, सेव्ह करू. काय करायचं, आता पोलची नवीन लेअर बनवायची. लेअर, क्रिएट लेअर, न्यू शेप फाईल लेअर, नाव काय द्यायचं, पोल न्यू. ज्योमेट्री टाईप पॉइंट, फिल नेम. फिल नेम काय आहे, समजा उदाहरणार्थ पोल नेम, पोल नंबर, ऍड टू फिल लिस्ट. ओके. तर ते म्हणते की तुमची फाईल पोल नेम नावाने एक्झिस्ट आहे, तुम्ही दुसऱ्या नावाने करा. कारण काय झालं होतं, मग अशी आपण लाईनची फाईल चुकून पोल नावाने सेव्ह करू. ठीक आहे. तर आता इथं आपण पोल नेमचे, ठीक आहे, दुसरं नाव देऊ, न्यू नावाने. ठीक आहे, काही नावाने सेव्ह करा, पण ते बेसिकली होत आहे, तर तुम्ही न्यू नावाने सेव्ह करा. ठीक आहे. ओके. जसे न्यू नावाने जे आहे ते तुमचे सगळे पोल सिलेक्टेड आहे. तुम्ही नाव चेंज करायचं फक्त, नेम लेअर.
तर आता मग सारखं इथं काय आहे, फक्त फीचर आहे, याचं पॉईंट नाही आहेत. तर काय करायचं, इथे राईट क्लिक करायचं, टॉगल एडिटिंग ऑन करायचं. इथं पॉईंट येतात, पॉईंट ऍड करायचे. समजा इथे एक होता, तर कुठले कुठले जे आपण पोलचे पॉईंट आहेत तेच पॉईंट आहे. ठीक आहे, हे बघा इथे एक होता, इथे एक होता. तर आपण पण तसंच पोल न्यू मध्ये आपण पण तेच पॉईंट आहे. The one full name null two 3 असं करत करत जायचं. ठीक आहे, तर आता इकडे लक्ष द्या, हे तीनच दिसत आहेत कारण हे आपण तीनच ऍड केले होते. म्हणजे आपल्याला काय करू शकलो, आपण नवीन लेअर देखील क्रिएट करू शकलो. कळलं? तर तुम्ही आता काय काय शिकला, की एखादी लेअर असेल तर ती लेअर कशी घ्यायची, त्याचे नवीन त्याला एक्सपोर्ट करून नवीन शेप फाईल मध्ये कसं कन्वर्ट करायचं, आणि नंतर त्यानंतर आपण शिकलो की एखादी नवीन शेप फाईल बनवायची कशी. ठीक आहे, तर आता समजा अजून तुम्हाला मी जे हे दाखवलं होतं फील्ड कॅल्क्युलेटर, तर त्याचा उपयोग कसा मी तुम्हाला दाखवतो, सिंपल दाखवतो. एक उदाहरण म्हणून दाखवतो. समजा मी काय केलं होतं, ही माझी एस टी लाईन आहे. ठीक आहे, मला विचार करायचा की ह्या एस टी लाईनची लेंथ किती आहे. तर मी काय करणार, सिम्पली फील्ड कॅल्क्युलेटरवर क्लिक करणार. हा, इथे काय आहे की लेंथ, डॉलर लेंथ नावाने असते. इथून सिलेक्ट करा जॉमेट्री डॉलर लेंथ. ते काय म्हणते ऐकते का, तुम्ही तुमची लेअर एडिट मोड मध्ये नाही पाहिजे, तुम्ही एडिट मोड मध्ये आणा. तर आपण काय करायचं, पहिल्यांदा पोल ही जी आहे लाईन जी आहे त्याला पहिल्यांदा एडिट मोड मध्ये आणायचं. त्यामध्ये आता त्याचं न्यू फिल करायचं. इथं काय करायचं, जिओमेट्री लेंथ, आपण कारण लाईन आहे ना ती. ठीक आहे, तर डॉलर लेंथ. ठीक आहे, ठीक आहे. तर तुमची इथं हे जो ॲट्रिब्यूट टेबल आहे, एक आउटपुट फील्ड नेम काय, लेंथ, PNGTH लेंथ जॉमेट्री. ओके, ठीक आहे. तुम्हाला काय फरक झाला सर यामध्ये, काय झालं तर तिकडे बघा, जो ॲट्रिब्यूट टेबल ओपन करा. जे तुम्हाला लेंथ दिसत होती का आधी, नाही, तर मी जस्ट फिल कॅल्क्युलेटर ते आपल्या आपण त्याची लेंथ मीटरमध्ये येतात. ठीक आहे, ओके. तर आपण काय केलं, आता एखादी लेअर क्लिअर केली, त्याला ॲट्रिब्यूट टेबल दिलं. ठीक आहे, आता मी काय म्हणतोय की मला याचा मॅप प्लॉट करायचा आहे. ठीक आहे, तर मला ह्याचे पोल आणि एच टी लाईनचा जो आहे हा जो मॅप आहे तो प्लॉट करायचा. ठीक आहे, तर आता मला मॅप म्हणजे काय असतो, कोणी सांगू शकेल? मॅप मध्ये जे आपली जिओग्राफी आहे त्याचं विथ लेजंड
विथ सिम्बॉल रिप्रेझेंटेशन म्हणजे मॅप, बरोबर. तर आपण ह्याला आपलं जर मॅपमध्ये करायचं असेल, समजा मला हे दाखवायचं आहे सिम्पली, तुम्ही काय करणार, इथं जायचं, न्यू प्रिंट लेआउट, तर आपल्या मॅपचं नाव काय, सॅम्पल एच टी लाईन, समजा सॅम्पल एच टी लाईन. ओके, तर त्याला ऍड मॅप करायचं. तर तुम्हाला राईट साईडला खूप सारे सिम्बॉल दिसत आहेत का, एक आहे नॉर्थ एरोचा, एक आहे स्केल बारचा, एक आहे लेबलचा, एक आहे पिक्चर ऍड करायचा, एक आहे ऍड मॅप. तर ह्या कॅनव्हास मध्ये मी मॅप ऍड करतो. आपल्या डेस्कटॉपवर जो आहे तो दिसतोय, इथं बघ, लक्ष द्या, इथं बघ, रेंडरिंग मॅप दिसतोय, एलियन त्याचं. ओके, आपल्या डेस्कटॉपवर जे आहे ते दिसते. आता समजा मी इथं नॉर्थ एरो ऍड केला, ते बघा, नीट लक्ष द्या, आला नॉर्थ एरो. आता समजा मी इथं लेबल ऍड केलं, काय नाही, फक्त लेफ्ट क्लिकला जे सिम्बॉल आहेत तिथं इथं राईट क्लिक करायची, लेफ्ट क्लिक करायची आणि इथं असं आणून ठेवायचं, दिसतंय लाईन, हे ऍड झाली, स्केल ऍड झाली. अजून काय करायचं आपल्याला, लेबल ऍड करायचं, समजा लेबल ऍड करायचं, ऍड लेबल, ठीक आहे. तर आता ह्या मॅपचं जे लेबल आहे तिकडून राईट कॉर्नरला जे काही लिस्ट दिलेली आहे तर त्यामधून तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर म्हणजे की नाव जे आहे त्याचं मॅप, एच टी मॅप, समजा उदाहरणार्थ आपण करू एच टी मॅप, एच टी नेटवर्क मॅप. तर तुम्हाला आता ह्याचं किती साईज, किती हे, किती सगळं सिलेक्ट करता येतं. तर दुसरी गोष्ट अशी आहे, समजा उदाहरणार्थ तुमची लेजंड आहेत, लेजंड म्हणजे की काय काय होतं ह्या मॅप मध्ये, तर ते पण ऍड करता येतं. समजा ऍड लेजंड्स, काय काय दिसतं मी पण लिहितो, काय काय आहे या मॅप मध्ये. इथं होतं पोल न्यू, लाईन न्यू, पोल, एच टी लाईन, गुगल सॅटेलाइट. या लाईन मध्ये कुठले कुठले ऍट्रिब्यूट, ह्या मॅप मध्ये कुठले कुठले आपण जे वापरलेले आहेत फीचर, तर ते सगळे लेजंड मध्ये दिसतात. इथे जे नाव आहे तर तुम्ही याचा कलर, कलर जो आहे तो आपण चेंज करू शकतो. तर जे आपण लेबल ऍड करतोय तर काय करायचं, राईट क्लिक करायचं, ऍटम प्रॉपर्टी, आपल्याला हे जे नाव आहे तिथं काय होतं, एच टी लाईन हाय टेन्शन नेटवर्क. त्याचं फॉन्ट वाढवता येतो आपल्याला, फॉन्ट काय करता येतो, ठीक आहे, सेंटर, मिडल,
फॉन्ट जो आहे बोल्ड, रेग्युलर बोल्ड, थिकनेस वाढवायची त्याची. त्याचा कलर समजा मला व्हाईट कलर करायचा आहे, व्हाईट कलर. ठीक आहे, असं केलं सर. आणि काय करायचं, तुम्ही जस्ट काय करायचं, सेव्ह करायचं. सेव्ह डेस्कटॉपवर, काय डेस्कटॉपवर कुठल्या नावाने, HT नेटवर्क. फाईल सेव्ह नाही, मला मॅप सेव्ह करायचं आहे. हे जे आहे एक्सपोर्ट ॲज PDF. तर हे जो आपल्याला आहे, तर ते आपण जो हे करू शकतो, एक्सपोर्ट करू शकतो. तो एक्सपोर्ट एज इमेज करू. ठीक आहे, सॅम्पल HT लाईन सेव्ह. ठीक आहे, इथून शिकू शकतो. डेस्कटॉपवर झालेला असेल, ह्या नावाने दाखवते बघा. हा आपला जो मॅप आहे, तर तो आता ह्या नावाने सेव्ह झाला, HT नेटवर्क नावाने दिसतंय. म्हणजे काय करू शकता तुम्ही, तुमच्याकडे जी काही तुम्ही जे कराल सगळं चेंजेस, ते तुम्ही ॲज अ मॅप म्हणून तुम्ही एक्सपोर्ट देखील करू शकता. ठीक आहे, तर आता हे मी तुम्हाला मिनिमाइज करून दाखवतो. तर आपण बेसिकली काय काय केलं दाखवतो. आपण काय केला, एक नवीन प्रोजेक्ट क्रिएट केला. त्या प्रोजेक्टमध्ये पहिल्यांदा आपण जी आपल्याकडे KML फाईल होती ती इम्पोर्ट केली. त्या इम्पोर्ट KML फाईलमध्ये आपण वेगवेगळे गोष्टी पाहिल्या, सिम्बॉलॉजी पाहिली, लेबलिंग पाहिली, त्याला एक्सपोर्ट ॲज अ शेप फाईल केलं. दुसऱ्यांदा काय केलं, आपण काही लेअर क्रिएट केले. ते लेअर कसं क्रिएट केले, की लेअरमध्ये गेलो, क्रिएट लेअर केले, न्यू शेप फाईल लेअर. शेप फाईल लेअरमध्ये केल्यानंतर तिथं वेगवेगळं त्याचं नाव दिलं, फाईल नेम दिलं, फील्ड नेम ॲड केली आणि हे केलं. म्हणजे लेअर क्रिएट करणं, लेअर एक्सपोर्ट करणं आणि मॅप बनवणं, ह्या सगळ्या आपण गोष्टी शिकलो. तर तुम्हाला हे जे सगळे फाईल्स असतील, जो डेटा असेल, सगळा प्रेझेंटेशन असेल, तर ते तुम्हाला व्हॉट्सअपवर किंवा ग्रुपवर शेअर केलं जाईल. तुम्हाला बेसिक ह्या गोष्टींचा वापर करून आपले जे स्टडी प्रोजेक्ट्स आहेत ते करायचे आहेत. तर यामध्ये काही डाऊट असला तर तुम्हाला जे TDSC जे QGSचं मॅन्युअल दिलेलं आहे, तर त्यामध्ये तुम्ही रेफर करा, किंवा जो तुमचे जे कोऑर्डिनेटर असतील किंवा जे सर असतील त्यांच्यामार्फत तुम्ही संपर्क साधा. ठीक आहे, ओके.